नमस्कार. गुड इव्हनिंग. ऑडिओ व्हिडिओ आहे का? ओके, जरा प्लीज चॅटबॉक्सला मेसेज करा. आवाज येतोय माझा व्यवस्थित? आवाज येतोय का व्यवस्थित? थँक्यू. 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 तर हा रिपीट वेबिनार वर्कशॉप होतोय आपला. बुधवारी झाला होता आपल्याच ग्रुपसाठी. आमचे पेड वर्कशॉप असतील शनिवार, रविवार, सोमवार, पण मूळ हा वर्कशॉप घेण्याचं कारण की ऑप्शन्स बद्दलचं जे बेसिक नॉलेज आहे, किमान ओ आय काय करतो, आय व्ही काय आहे, खरंच तो सेलरचा डाटा आपल्याला काही क्लू देतो का, म्हणजे काही आयडिया मिळतात का, प्रीमियम कसे वर्क करतात, प्रीमियम सिलेक्शनमध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम राहतो, आणि मग एकंदरीत ऑप्शनबद्दल असलेली एक निगेटिव्हिटी लोकांच्यात मनातली, आणि ती खरी आहे की खोटी आहे. तर या सगळ्याबद्दल आपण, तुम्ही, आम्ही एकत्रितच बोलायचं आहे, चर्चा करायच्या आहेत. नवीन मेंबरना किमान ह्या बेसिक गोष्टी कळाव्यात. ते जे गोंधळ होतात, ग्रीक्स काय प्रकार आहे, डेल्टा, थिटा, गॅमा, आणि मग ते खरंच गरजेचं आहे का आपल्याला, आणि याशिवाय मग स्टॉक ऑप्शन चांगले की इंडेक्स ऑप्शनमध्ये काम चांगलं होतं, आणि मग अशा बरेचसे प्रश्न तुमच्याही मनात असतील. तर त्या सगळ्यांना आपण बोलायचं आहे. काही गोष्टी आहेत ज्या बेसिक्स, त्या थोड्या एक अर्ध्या तासाचा, पण 30-35 मिनिटाचा आपला वेळ लागतो त्यासाठी. आणि न्यूकमर किंवा बिगिनर असतील, किंवा बऱ्याच जणांना करतायत ऑप्शन, पण काही गोष्टी क्लिअर झालेल्या नसतात, तर त्यांच्यासाठी आहे. किती जण नवीन आहेत आपल्यापैकी? मेसेज करा न्यू असं. ट्रेडर असाल तर ट्रेडर म्हणून टाईप करा. ओके. सतीश जोशी न्यू. तर हे आपलं मार्केट, ज्याला शेअर मार्केट म्हणून आपण प्राथमिक ओळख होते आपली. आणि मग नंतर कळते की त्याच्यामध्ये सेगमेंट्स आहेत. जसं की हे कॅश सेगमेंट आहे. हे कॅश सेगमेंटमध्ये जनरली म्हणण्यापेक्षा सगळे व्यवहार हे शेअर्समध्ये होतात, शेअर्सची खरेदी विक्री, ज्याला कॅश सेगमेंट म्हटलं जातं. या कुठल्याही सेगमेंटमध्ये काम करायला तुम्हाला पहिल्यांदा लागतं ते एक डीमॅट अकाउंट. ते 150-200 ब्रोकर आहेत, कुठेही तुम्ही ओपन करू शकता, फ्री आहेत ते सगळे. आणि मग त्याच्यामध्ये जो पैसा ठेवता तुम्ही, त्याला म्हटलं जातं बॅलन्स, त्याला मार्जिन. आणि मग मार्जिनमध्ये जितके पैसे आहेत, त्या पैशात येणारी कुठलीही ॲसेट, इथे 9-10 हजार ॲसेट आहेत आपली. दोन एक्सचेंज आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर त्यामध्ये तुम्हाला खरेदी करता येते. थोडक्यात 200 रुपयाचा स्टॉक तुम्ही खरेदी केला आणि तो 300 झाला, तर तुमचा प्रॉफिट, तुम्ही विकू शकता. त्या सेगमेंटमध्ये तुम्ही खरेदी केलेली गोष्टी पूर्ण रक्कम देऊन खरेदी केल्यामुळं तुम्ही ती पुढच्या काही तासात विकू शकता, काही दिवसात विकू शकता, किंवा पुढच्या पिढीसाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवू शकता. आणि इथं काम करणाऱ्या लोकांची मेंटॅलिटी तशीच राहते आणि तशीच आहे, किंबहुना आजही इन्व्हेस्टर मेंटॅलिटी म्हणतात. मग जिथं जिथं या मार्केटमध्ये स्वस्ताही होईल, म्हणजे दर पडतील, त्यावेळी खरेदी होते, आणि मग त्यानंतर पुन्हा दर वाढावेत किंवा वाढतात, आणि मग त्यानंतर होते ती विक्री किंवा प्रॉफिट बुकिंग ज्याला म्हणतो. मग त्याने इथं काम करणारे जे आहेत ते, त्यांना त्या लेवल्स माहिती असतात. जसं की एखाद्या होलसेलरला भाजीपाल्याच्या किंवा कांदा बटाट्याच्या माहिती असते की वर्षातला बेस भाव किती आहे, कुठंपर्यंत येऊ शकतं, ज्यावेळी प्रोडक्शन सुरू असतं. आणि मग
डिमांड वाढायला लागला, हळूहळू प्रोडक्शन कमी व्हायला लागले की त्याचे दर वाढतात. तर तसं काम इथं चालतं. इथंही आपल्या एक्सचेंजमध्ये कित्येक कंपन्या अशा आहेत ज्यांनी मागच्या 10-15 वर्षात 200-200 पट रिटर्न दिलेत. म्हणजे फार चांगला इन्कम सोर्स आहे हाही. फक्त स्लो मुव्हिंग मार्केट राहतं. लागणारं भांडवल जास्त लागतं तुम्हाला. म्हणजे लाखोच्या घरात असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे करिअर म्हणून किंवा एक अर्थार्जनाचं साधन, इन्कम सोर्स म्हणून इथं काम करता येतं. पुढचा जो सेगमेंट आहे त्यामध्ये फ्युचर्स आहेत. इथं स्टॉक्समध्ये जेवढ्या काही ॲसेट असतात त्या सगळ्याचे फ्युचर डिझाईन केलेले आहेत ऑलरेडी. इथं लॉट साईज कंपल्सरी राहते तुम्हाला. ती लॉट साईज माहिती झाली की त्याला लागणारं भांडवल कळतं आणि तेवढे पैसे आपल्याकडे असतील तर फ्युचरमध्ये काम करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट्स असतात, त्यांना एक्सपायरी आहे. महिन्याच्या एक्सपायरीमध्ये तुम्हाला ते व्यवहार म्हणजे ते तुमचे सौदे संपवावे लागतात. ह्या दोन कंडिशन तुम्हाला समजल्या की मग तुम्हाला इथं काम करणं किंवा ट्रेडरला काम करणं सोपं होऊन जातं. इथं मार्केट जर अपट्रेंडमध्ये असेल किंवा बुलिश मोडमध्ये असेल तर तुमची खरेदी तुम्हाला प्रॉफिट देऊ शकते आणि तुमच्या अपेक्षित रकमेत तुम्ही तो जो ट्रेड आहे तो खरेदी केलेला ट्रेड विक्री करून संपवू शकता. या ट्रेंडमध्येही तुम्हाला प्रॉफिट मिळतो. शिवाय पडणाऱ्या मार्केटमध्येही तुम्हाला इथं आधी विकलेली गोष्ट तुमच्या अपेक्षित दरात आल्यानंतर खरेदी करून प्रॉफिट कमवायची मुभा आहे किंवा तो फ्रीडम आहे. थोडक्यात बार्गेनिंग करतो ना आपण, एखादी 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला मागतो तसा हा प्रकार होऊन जातो. हे दोन्ही व्यवहार होतात आणि यामुळेच हा जो सेगमेंट आहे तो ट्रेडर्सच्या आवडीचा आहे. सेम असेच फ्युचर्स, इंटरनॅशनल फ्युचर्स आपल्याकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंज एक चालतं पॅरलल. ह्याच एक्सचेंजकडे त्याचा कंट्रोल राहतो. तिथं तुम्हाला गोल्ड, सिल्वर, एनर्जीमध्ये क्रूड, नॅचरल गॅस आणि बेस मेटल्स आहेत. तर इथं जवळपास गोल्ड सिल्वर 3 महिन्याची एक्सपायरी असेल तर बाकी सगळीकडे 1 महिन्याच्या एक्सपायरीमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल कमोडिटीमध्ये सुद्धा आपल्या एक्सचेंज थ्रू काम करता येतं. सगळ्या ब्रोकरकडून आपल्याला काम करण्यासाठी ना लिव्हरेज मिळायचं म्हणजे उधारी मिळायची. त्यामुळं नवीन येणाऱ्याला हे सेगमेंट्स चांगले होते. म्हणजे कमोडिटी असेल किंवा इक्विटी फ्युचर्समध्ये असेल काम करताना. आणि ते लिव्हरेज किंवा ती उधारी आपल्याला जी मिळायची बोनस म्हणून, त्यावेळी आपल्याला कमी पैशात काम करणं सहज शक्य होतं ह्या सेगमेंटमध्ये. आणि ते हळूहळू एक्सचेंजनी मागच्या 2-3 वर्षात बंद करून टाकलंय. ऑप्शन्स हा सेगमेंट पूर्वीही आवडीचा होता सगळ्यांच्या, आजही आहे. आज फक्त त्याच्यामध्ये 15-16 करोड लोकांची जी डिमॅट वाढले त्याच्यामुळे वाढलेला व्हॉल्यूम आहे, लिक्विडिटी वाढले आणि फार चांगलं काम इथेही करता येतं. सगळ्यात पहिलं अट्रॅक्शन इथं राहतं ते म्हणजे आपल्याला लागणारं कमी भांडवल. म्हणजे लेस मार्जिनमध्ये करता येणारं हे एकमेव सेगमेंट राहिलं जिथं तुम्ही फक्त 20-25 हजारात तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता ट्रेडिंगच्या. दुसरी गोष्ट, काही बेसिक्स आहेत त्या गोष्टी समजल्या तर सेम फ्युचरमध्ये जसं काम होतं तसं तुम्हाला इथं करता येऊ शकतं. टेक्निकल अनालिसिस 100% वर्क होतं. काही फंडामेंटल्स 100%नी वर्क होतात. मग राहतात त्या काही बारीक सारीक गोष्टी, इथले काही ड्रॉबॅक्स आहेत ते समजून घेऊन जर हे काम केलं तर तुम्हाला इथेही चांगला परतावा मिळू शकतो. इव्हन कन्सिस्टंट प्रॉफिट ज्याला म्हणतात तो मिळवणं ऑप्शन सेगमेंटमध्येही अगदी 100%नी शक्य आहे. फक्त ह्याचे काही बाय डिफॉल्ट ड्रॉबॅक आहेत ते समजणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं. आणि त्यासाठीच आपण आजचा एक अर्ध्या 1 तासाचा वर्कशॉप ठेवला ज्यामध्ये आपण ते प्रीमियम काय असतात, नेमकं हा काय प्रकार आहे आणि तो कसा वर्क होतो हे बघणार आहोत. ओवाय डाटा म्हणजे इथं आल्यानंतर पहिल्यांदा सारखं आपल्या कानावर येतं किंवा लक्षात येतं किंवा अट्रॅक्शन वाढतं ते आहे या ओपन इंटरेस्टचं. हा नेमका काय आहे, खरंच गरजेचं आहे का नाही, याच्यातून काही क्लू मिळत असतील तर त्या घ्यायच्या आहेत आपल्याला. आय व्ही ज्याला इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी म्हणतात त्या गोष्टीची काही मदत होते का. शिवाय PCR रेशो जो असं समजलं जातं की मार्केटची डिरेक्शन आपल्याला सांगण्यासाठी मदत करतो, तर त्या गोष्टी. आणि मग हे कॉम्प्लिकेटेड वाटणारे ग्रीक्स खरंच त्याचा इम्पॉर्टन्स आहे का आणि असेल तर किती आणि का. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या बेसिक ABCD ऑप्शन्स म्हणून आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑप्शन्स
फक्त कॉल मी घेतोय, पुट घेतोय किंवा कॉल विकतोय, पुट विकतोय एवढेच मर्यादित नाहीत. ह्या सेगमेंटला लॉजिकली समजून घेतलं तर मग आपलं रिॲक्ट होणं सोपं होऊन जातं. तर हे इन्शुरन्सचे प्रीमियम आहेत, लक्षात घ्या. म्हणजे इन्शुरन्स जसं आपण गाडी ओढा कित्येक कंपन्यांच्याकडे जाऊन व्हॅल्युएशन करून त्याच्या अगेन्स्ट आपण प्रीमियम विकत घेतो आणि ती कंपनी आपल्या त्या ॲसेटचा ॲश्युरन्स घेते. म्हणजे समजा माझ्याकडे घर, गाडी आहे 5-10 लाखाची आणि त्याचं व्हॅल्युएशन त्याच्या अगेन्स्ट जो प्रीमियम आहे तुम्ही या कंपनीला पे केलाय आणि त्याच्या एक्सपायरीपर्यंत म्हणजे साधारण 1 वर्षाच्या एक्सपायरीचे सगळे प्रीमियम असतात, तोपर्यंत ते माझ्या गाडीच्या ॲक्सिडेंटची जबाबदारी ही कंपनी उचलते. आणि सेम अशाच टाईपचं डिझाईन इथं केलेलं आहे. म्हणजे जे ट्रेडर आहेत, मग तो इन्व्हेस्टर असेल किंवा फ्युचरचा ट्रेडर असेल, त्याला त्याची इन्व्हेस्टमेंट सिक्युअर करता यावी. ह्या अचानक होणाऱ्या म्हणजे युद्धामुळे अचानक प्लस मायनस होतात मार्केट, अचानक गॅप अप गॅप डाऊन. तर या सगळ्या गोष्टीत उपयोग करता यावा असं हा हा सेगमेंट आहे, ज्यामध्ये दोन प्रकारचे प्रीमियम आहेत, कॉल आणि पुट नावाने. याला कॉल युरोपियन म्हणून सीई म्हटलं जातं, पुट युरोपियन म्हणून पीई म्हटलं जातं. इथे तुम्हाला दोन प्रकारे काम करता येतं. एक तर इन्शुरन्स कंपनीसारखं काम करता येतं, ज्यांना रायटर म्हणतात. म्हणजे तुम्हाला प्रीमियम विकताही येतात आणि त्याचे क्लेम नाही आले तर ते प्रीमियम तुम्हाला प्रॉफिट म्हणून कन्व्हर्टही करता येतात. आणि शिवाय ऑप्शन बायर म्हणूनही तुम्हाला काम करता येतं, ज्यामध्ये तुमचा प्रॉफिट अनलिमिटेड राहू शकतो. सेलर्ससाठी काय आहे, तो प्रीमियमची जी कॉस्ट असेल, जसं आपण गाडीचा 5,000 रुपयाचा प्रीमियम घेतला एखाद्या कंपनीकडून आणि आपला क्लेम नाही आला, तर ते 5,000 रुपयेच त्या कंपनीला मॅक्झिमम प्रॉफिट म्हणून जमा होऊ शकतात. तसा प्रकार सेलर्सचा इथं असतो. जे कुठले प्रीमियम त्यांनी विकले ते प्रीमियम कडं जर मार्केट नाही गेलं, म्हणजे तो क्लेम नाही झाला, तर तो प्रीमियम एक्सपायरी होताना किंवा एक्सपायरीच्या दिवशी ह्या सेलरना ॲज अ प्रॉफिट म्हणून मिळून जातं. मग इथं स्वातंत्र्य असं आहे की ते सेलर कॉल पण विकू शकतात, पुट पण विकू शकतात. कितीही ठिकाणी वेगवेगळ्या पोझिशन घेऊ शकतात आणि त्यामुळं इथंही चांगल्या व्हॉल्यूमनी काम होतं. एकदा मार्केटची रेंज समजली की मार्केट कुठून कुठं जाऊ शकतं, मार्केटचे आठवड्याचे, महिन्याचे टॉप बॉटम हे हे अंदाजाने येतं. यात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सहज कळतात. मग त्या एरियाच्या बाहेरचे तुम्ही प्रीमियम विकून ते ते प्रीमियम ॲज अ प्रॉफिट कलेक्ट करू शकता. फक्त हे विकण्यासाठी लागणारं भांडवल आहे ना, ते ॲज इक्वल टू फ्युचर आहे. म्हणजे भांडवलाची रिस्क तुमच्या अगेन्स्ट किंवा तुमची डिसिजन चुकली तर होणारी रिस्क जी आहे ना, ती त्रासदायक आहे. ऑप्शन बायर म्हणून तुम्ही विचार केला तर बायरसाठी रिस्क फक्त प्रीमियम आहे आणि त्यामुळंच इथं सहज आणि न कळत गॅमलिंग होऊन जात. मग प्रीमियम 20 रुपयाचा आहे समजा आणि तो प्रीमियम तुम्ही घेतलाय, तर तुमची रिस्क ह्या 20 पॉईंटचीच आहे. मग तुम्ही निफ्टीमध्ये काम करत असाल, आता निफ्टी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की निफ्टी हा इंडेक्स आहे. आपल्या मार्केटमधल्या ज्या टॉप परफॉर्मर कंपनीज आहेत त्याचा ॲव्हरेज इंडेक्स आहे. तसाच बँक निफ्टी आहे, तसाच फिन निफ्टी आहे, तसंच सेन्सेक्सच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काम करता येतं. मिडकॅपची निफ्टी आहे. कमोडिटीमध्ये जेवढे तुम्हाला ॲसेट्स आहेत त्या सगळ्याचे ऑप्शन्स आहेत. स्टॉक जेवढ्याचे आहेत त्या सगळ्याचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे हे कुठल्याही सेगमेंटच्या पॅरलली तुम्हाला काम करता येतं. मग मॅक्झिमम काम चालतं किंवा जी व्होलॅटिलिटी गर्दी ज्या बाजारात असते ना, ती आहेत निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, इकडे तुम्हाला जास्त गर्दी दिसेल. आणि मग इथं निफ्टीचाच 20 रुपयाचा प्रीमियम असेल समजा, तर निफ्टीची लॉट साईज तुम्हाला माहिती आहे की 65 आहे. 65 गुणिले 20 साधारण 1,200-1,300 रुपये तुमची रिस्क राहते. आणि तो प्रीमियम जर वाढला तर तो कितीही वाढू शकतो, 300, 400, 500 रुपये पण होऊ शकतो. मग तुमचं प्रॉफिट आहे ना ते अनलिमिटेड राहतं बायरसाठी आणि नुकसान लिमिटेड करता येतं. तरीही बायर्स नुकसान घेतात. त्याचं कारण काय? म्हणजे नुकसान तर सगळ्याच ट्रेडरना होतं. ज्याला मार्केटच वाचता येत नाही त्याला नुकसान होणं हे ठरलेलेच आहे. तर तरी इथं जे होणारे प्रॉब्लेम आहेत ना, तर ते अशा काही गैरसमजातून किंवा त्याचं गॅम्बलिंग झाल्यामुळं होणाऱ्या गोष्टी जास्त होतात. तर त्या न करता तुम्ही जर प्रॉपर लॉजिकल आणि सेन्सिबल ट्रेडिंग केलं तर फार चांगले रिझल्ट इथेही मिळतात. तर कॉल आणि पुट हे दोन प्रकारचे प्रीमियम आहेत. हे कॉल आहेत ते मार्केट बरोबर वाढतात, मार्केट बरोबर कमी होतात आणि पुट आहेत ते मार्केट पडताना वाढतात.
असं यांना डिझाईन केलं. त्यामुळं निफ्टीचा बायर असेल, समजा मी निफ्टीचा बायर आहे एक लॉटमध्ये आणि मला त्याचा इन्शुरन्स करायचा आहे थोडक्यात, तर मी काय करेन की मला मार्केट वर गेलं तर मला प्रॉफिट होणारच आहे, कारण मी बाय केलाय निफ्टीचा एक लॉट. पण मार्केट अचानक पडलं तर मला नुकसान होऊ शकतं, आणि 200-400 पॉईंटनी जसं आज गॅप डाऊन झालं तसं उद्याही होऊ शकतं. आणि मग तसं होणार असेल, किंवा सुट्टी आहे शनिवार रविवार, अशा गोष्टी, किंवा काही पॉलिटिकल गोष्टी असतात, काही जिओलॉजिकल गोष्टी असतात, तर अशा गोष्टींनी ह्या मार्केटला लवकर इम्पॅक्ट येतात. आणि मग असं होणार असेल तर मी काय करेन, बाहेर आहे तर मग मी पुढचा एक प्रीमियम माझ्या लॉट साईजमध्ये, तर माझे 4 असतील तरी 4 घेईन, एक असेल तरी एक घेईन, आणि ही जी माझी प्रॉपर्टी आहे ती इन्शुर्ड करेन, ही ॲसेट माझी इन्शुर्ड करेन, जेणेकरून मार्केट जर अचानक कोसळलं तर हे पुढचे प्रीमियम वाढतील आणि माझे नुकसान भरपाई मला मिळू शकते. मग ती काही पर्सेंटेजमध्ये असे नका, तर ती होऊ शकतं. असं ह्या सेगमेंटला वापरणं अपेक्षित होतं, पण एक्सचेंजनी त्याबरोबरीनंच असं केलं की तुम्हाला ॲसेट असायची गरज नाही, म्हणजे गाडी असायची गरज नाही, पण मार्केट जर वाचता येतं तुम्हाला, तर तुम्ही इंडिव्हिज्युअली कॉल पण बाय करू शकता. म्हणजे मार्केट वर जाताना तुम्हाला तिथेही प्रॉफिट मिळू शकतो या प्रीमियममध्ये होणारी वाढ, आणि मार्केट पडत असताना तुम्ही पुटी बाय करू शकता, आणि तिथेही तुम्हाला प्रॉफिट कमवता येऊ शकतो. तर हे मग ज्यावेळी कळतं त्यावेळी मग दुसरा प्रॉब्लेम हा होतो की मग इथे इतके सारे प्रीमियम आहेत, मग ते प्रीमियम मी कधी घेईन त्यावेळा ते चालतच नाही, किंवा प्रीमियममध्ये वाढ होत नाही. असं का होतं, तर हे सगळे प्रीमियम हे इंडेक्सला फॉलो करतात, जे बऱ्याच जणांना माहिती नसतं. ह्या कुठल्याच प्रीमियमना स्वतंत्र अस्तित्व नाही, इंडिव्हिज्युअलिटी नाही आहे. त्यामुळे हे प्रीमियम फक्त आणि फक्त इंडेक्समध्ये ज्या काही मुवमेंट होतील त्याला फॉलो करतात. आणि त्याप्रमाणे इंडेक्स जर 100 पॉईंटनी वाढला समजा, तर कॉल आहे ना, ह्या सगळ्याच कॉलच्या ज्या प्रीमियममध्ये वाढ होणार आहे, पण त्याचं पर्सेंटेज कमी जास्त असेल. त्याचं पर्सेंटेज कमी जास्त असेल. मग हे पर्सेंटेज त्यांच्या ठिकाणावरून ठरतं, म्हणजेच त्या स्ट्राईक प्राईसच्या व्हॅल्यूवरून. जसं की आपली 10 लाखाची गाडी असेल एखाद्या कंपनीची, सुझुकीची आहे, 10 लाख रुपये त्याची व्हॅल्यू आहे, तर त्याचा प्रीमियम आपल्यासाठी वेगळा असेल. समजा हे 2026चं मॉडेल आहे, 2024चं सेम मॉडेल असेल, तर त्याचं व्हॅल्युएशन त्याच गाडीचं 8 लाख होईल, मग त्याचा प्रीमियम वेगळा असेल, त्याचा प्रीमियम वेगळा. समजा 2028चं नवीन येणारं मॉडेल आहे, ते सेमच, ते ॲडव्हान्स असेल, त्याचं व्हॅल्युएशन जास्त होईल, त्याचा प्रीमियम वेगळा होईल. तर अशा प्रकारे हे इंडेक्सच्या ज्या प्राइसिंग आहे ना, ज्याला आपण स्ट्राईक प्राईस म्हणतो, तर हे वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईसचे वेगवेगळे प्रीमियम आहेत. तिथं कॉल पण आहेत आणि पुट पण आहेत. मग नेमके कोणते घ्यायचे, काय घ्यायचं, हा प्रश्न आपल्याला सहज सोडवता येऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला ऑप्शन चेन समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जो आपला विषय आहे, ऑप्शन चेनवर काय होतं, बेसिक 12 कडे अंकल्पित शिकतो ना, तसे आपल्याला शिकता येते. नंतर या गोष्टी तुम्हाला तोंडी पण समजतात, त्याला काही फारसा मोठा हे नाही. पण बेसलाईनला तुम्हाला इथं आल्यानंतर हे तुम्हाला मोबाईल फोन कुठूनही ॲक्सेस घेता येतो याचा. निफ्टी, बँक निफ्टी वगैरे सगळं आहे तिथं. आपण निफ्टी घेऊ उदाहरणासाठी. निफ्टीचा एक एक एक्सपायरी चालते आठवड्याची, आणि एक एक्सपायरी चालते महिन्याची, म्हणजे शेवटच्या मंगळवारी होते, आणि दर महिन्याच्या दर आठवड्याच्या मंगळवारी सुद्धा एक निफ्टी चालू असते. ही आठवड्याची आहे, ज्याची एक्सपायरी 23 जून आहे. आणि मग हा चार्ट हा चार्ट का, तर समजणं सोपं जातं म्हणून. इथं तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईस दिली, जसं वेगवेगळ्या गाडीचे, सेम मॉडेलच्या गाडीचे, म्हणजे निफ्टी मॉडेल आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या सालातल्या गाड्यांची ही प्राइसिंग आहे. डाव्या बाजूला कॉल आहेत आणि उजव्या बाजूला पुटचे प्रीमियम आहेत. इकडे तुम्हाला कॉल आणि पुटचे प्रीमियमच्या व्हॅल्यू दिसतील. आणि मग तुम्ही थोडं खाली आला, करंट मार्केट आहे म्हणजे 2026 सालात थोडक्यात, तर आजची आहे ती 44, 13, 44, 40 आहे करून मार्केट बंद झालं. म्हणजे ही त्याची करंट मार्केट प्राइस आहे. आत्ताची लाईव्ह प्राइस जी आहे ती ही समजली. समजा आपल्याला वाटतं की आता 25,000कडे मार्केट जाऊ शकतं आणि निफ्टी 100 पॉईंट किंवा 1,000 पॉईंट वाढेल, आणि आपल्याला मग यापैकी प्रीमियम घ्यावे लागतील, म्हणजे कॉलच्या दरात वाढ होईल, कॉलचे प्रीमियम वाढतील जर निफ्टीमध्ये हाईक आली तर. 100 पॉईंटची हाईक येते समजा, आणि आपण करंट मार्केट प्राईसचा हा प्रीमियम आहे, ज्याची किंमत आहे 120 रुपये. मग निफ्टीचा लॉट साईज 65 असल्यामुळं हे होतात साधारण 7, 7,25,000 रुपये. एवढे पैसे आपल्या अकाउंटला असतील
तर आपण हा प्रीमियम खरेदी करू शकतो. आणि मग खरेदी केल्यानंतर खरोखर आपल्या अंदाजाप्रमाणे 100 पॉईंट निफ्टी वर गेली, तर ह्या प्रीमियममध्ये होणारी वाढ ना 50% असेल. म्हणजेच ह्याचा ग्रोथ रेट 50% असेल, जो की त्या ग्रीकच्या नावातून डेल्टा नावाने ओळखला जातो. मग जसा ह्याचा ग्रोथ रेट 50%च्या आसपास आहे, तसा मी समजा 23,800चा प्रीमियम घेतला. तो महाग आहे माझ्यासाठी, 266 रुपयाला आहे. मग ह्याचं ॲक्च्युअल जवळपास 12,000-12,500 रुपयाला आपल्याला हा प्रीमियम घेईल. मार्केट 100 पॉईंटच वर गेलं, तर हा प्रीमियम मात्र 99.99% वाढला. म्हणजे इथं मला 6,500 रुपये मिळायच्या ऐवजी अर्धे मिळाले, 3,000-3,500 रुपये मिळाले. पण इथं मला टोटल 100 पॉईंटला 6,000-6,2500 रुपये मला इथं प्रॉफिट मिळाला. फक्त काय चेंज होता की प्रीमियमच्या सिलेक्शनमध्ये दिशा सेम होती, अंदाज सेम होता, पॉईंट तेवढेच होते, पण प्रीमियम चेंज झाल्यामुळं त्याच्यात होणारी वाढ किंवा मिळणारं रिवॉर्ड चेंज झालं. समजा स्वस्त मिळतोय म्हणून आपल्यापैकी एखाद्याने हा 30 रुपयाचा प्रीमियम घेतला, इथं लागतील फक्त 1,800 रुपये, पण इथं होणारी वाढ ना कदाचित 10%चीच असेल. म्हणजे इथंही वाढ होईलच, पण ती 10%ची असेल. तर इथं ह्या तीन पोझिशनमध्ये वेगवेगळे ग्रोथ रेट आहेत, आणि हे त्या ग्रीकच्या भाषेत मोजले जातात डेल्टा नावाच्या ग्रीकनी. म्हणजे डेल्टा हा ग्रोथ रेट सांगतो. आणि मग ह्याचं वाढ कशी ठरली जाते, तर जो करंट मार्केट प्राइस असेल त्याचा जो काही प्रीमियम आहे कॉलचा, ज्याला नावही आहे इथल्या पोझिशनप्रमाणे, त्याला म्हणलं जातं ॲट द मनी प्रीमियम. आणि त्याचा ग्रोथ रेट 50%च राहील असा नियम आहे, असं आपण समजून चालायचं. म्हणजे 50चा 49 होईल, 51 होईल. नंतर 24,000पेक्षा कमी झालेल्या स्ट्राईक प्राईसचे सगळे जे कॉल असतील, त्या ग्रुपलाही नाव आहे इथं. त्याला म्हणलं जातं इन द मनी प्रीमियम्स. हा जसा ATM आहे, तसं याला इन द मनी प्रीमियम म्हटलं जातं. आणि जसं डीप इन द मनी मध्ये तुम्ही वर वर जाल, तर प्रीमियम महाग होत जातात, पण ग्रोथ रेट वाढत जातो. मग 1,000 रुपयाचा प्रीमियम घेतला तर जास्त होणार काय, तर तसं काही नाही. इथला मॅक्झिमम ग्रोथ रेट हा 99.99%चाच, म्हणजे ॲज इक्वल टू फ्युचर. आता फ्युचर ट्रेडर बरोबर जर हे कम्पेअर करायचं झालं, आणि त्याला फ्युचरमध्ये चांगले पैसे कमवता येतात का, तर दिशा पकडता येते असं असेल, तर फ्युचर निफ्टीचा बाय करायला 2,25,000 रुपये लागतात. आणि इथला चांगला डेल्टा व्हॅल्यू असलेला प्रीमियम घ्यायला लागतात 12-15,000 रुपये. मग 2,25,000 रुपयात तो 5 पटीनं त्याचं किंवा 6 पटीनं त्याचा तो इन्कम रेट वाढवू शकतो, 6 कॉलचे प्रीमियम बाय करून, जर त्याला तिकडं तो ती गती मिळाली किंवा त्या ॲक्युरेसी त्याच्याकडे असेल तर. तर हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. आणि मग जो ग्रोथ रेट आहे तो इन द मनीमध्ये वाढत जातो. मॅक्झिमम 99%च राहतो, 99.99%चा. आणि फार महाग घ्यायची पण गरज नाही. करंट मार्केट प्राईसपासून तिसरा, पाचवा, आठवा, हे जे नंबर आहेत 3 ते 8, ह्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज 70-80%पेक्षा जास्त ग्रोथ रेट मिळून जातो. आणि तो तेवढा सफिशियंट आहे आपल्याला, जर आपल्याला मार्केट व्यवस्थित वाचता येत असेल तर. OTM मध्ये प्रीमियम घेतले आपण, आणि समजा त्यालाही ग्रोथ रेट 10%चा ठीक आहे, आपली अपेक्षा की 300-400 पॉईंटनी अचानक हाईक होईल किंवा गॅप अप होईल, 0 to 0 व्हायचं आपल्याला, आणि हा प्रीमियम आपण यातला कुठला तरी घेतला, एक घेतला किंवा क्वांटिटीमध्ये जे काय असेल तर, आणि मार्केट पण तसं वर्क झालं, तर ह्याच्यात वाढ होतेच. पण त्याचं पर्सेंटेज कमी असतं. जे इथं जर 40% असेल, तर इथं 30 असेल, इथं 20 असेल, इथं 10 होईल, 10पेक्षा खाली होईल. काही प्रीमियम आता 0 झालेले असतात, आणि मग तिथं तुम्हाला अपेक्षित तो ग्रोथ मिळत नाही. हे सगळ्यात मोठं कारण आहे त्या प्रीमियम मधल्या गोंधळाचं. आणि दुसरी ह्याच्या बरोबरीनं चालणारी गोष्ट म्हणजे हे सगळेच प्रीमियम एका पर्सेंटेजने हळूहळू हळूहळू डिके होत असतात, ज्याला म्हटलं जातं इथं टाइम डिके. आणि तो डिके व्हायचा रेट प्रत्येक ठिकाणचा वेगळा आहे. तो मॅक्झिमम होत जातो OTM मध्ये. म्हणजे OTM मध्ये जसं खाली जाल तसं तो टाइम डिके वाढत जातो. म्हणजे जर मार्केट कुठंच जात नसेल, साईडवेज होत असेल, तर तुम्हाला ते तुमचे प्रीमियम पटापट कमी होताना दिसतील. आणि तो दिवस जर एक्सपायरीचा असेल, तर त्याचं स्पीड हाय असेल, आणि ते एक कारण ठरतं मोठ्या नुकसानीचं, ज्यावेळी आपण ऑप्शन्सच्या प्रीमियममध्ये ॲज अ बायर काम करतो. आणि मग त्यासाठी आपल्याला हे सेपरेशन माहिती पाहिजे. आणि मग बायर म्हणून तुम्ही काम करत असाल, तर इन द मनीमध्येच प्रीमियम तुम्हाला सिलेक्ट करावे लागतील. सेम आहे पुढच्या बाबतीत पण. 24,000चा जो
प्रीमियम असेल त्याला म्हटलं जातं ॲट द मनी. मार्केट पडताना वाढतील हे, त्याचाही ग्रोथ रेट 50% असेल. 24,000पेक्षा कमी होणाऱ्या ज्या प्राईस आहेत स्ट्राईक प्राईस, तो ग्रुप इथं ITM म्हणून ओळखला जातो, इन द मनी. आणि मग हा ग्रोथ रेट आहे ना डेल्टा, तो जसजसं तुम्ही इन द मनीमध्ये जाल तसा ग्रॅज्युअली वाढतो. इथेही हायेस्ट किती होतो? 99.99%. हा त्याचा OTMचा पार्ट आहे सगळा. मग OTM मध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला ग्रोथ रेट कमी आणि टाइम डिके फास्ट वर्क होताना दिसेल. त्यामुळं बायर म्हणून काम करायचं असेल तर ही सेगमेंट तुम्हाला नेहमी विनाकारणचा त्रासच देत राहतील. जर तुम्हाला मार्केट वाचता येते, जर मार्केटचा मोमेंटम पकडता येतोय, स्पीड पकडता येतोय, तर चांगला प्रीमियमच तुम्हाला चांगले रिझल्ट देईल, म्हणजे चांगले रिवॉर्ड देईल. यानंतर महत्वाचा पार्ट असा आहे की जर बायरला इथं काम करायचं आहे तर मग सेलरसाठी हा एरिया मस्त आहे OTM मधला. का तर ऑलरेडी तिथे कीड लागलेली आहे आणि त्यांना तर तेच अपेक्षा आहे की ते प्रीमियम लवकरात लवकर कमी व्हावे तसा त्यांचा प्रॉफिट वाढत जातो. म्हणजे त्या प्रीमियमचा दराचा, समजा मी 40 रुपयाचा हा प्रीमियम विकलाय 24,200 आणि 24,200कडे मार्केट आलंच नाही मंगळवारपर्यंत, तर हा प्रीमियम झिरो होऊन जाईल. ऑलरेडी तो 60 रुपयांनी कमी झालाय. म्हणजे हा 60 रुपये तिथल्या त्या विकलेल्या लोकांना प्रॉफिट चालूच आहे. म्हणजे 3600 रुपये, आणखी 40 रुपये त्याच्यात ऍड होतील, 2400 रुपये. तर त्यांना मग हा एरिया महत्वाचा असतो आणि म्हणून त्यांच्याच पोझिशन तुम्हाला मॅक्झिमम इथं तयार झालेल्या दिसतात, ज्याला आपण OI म्हणतो, ओपन इंटरेस्ट. इथं जे नंबर आहेत त्याला गुणिले 1 लाख केलं की तिथली ॲक्च्युअल क्वांटिटी आपल्याला मिळते. आणि मग तुम्हाला दिसेल की मॅक्झिमम नंबर्स तुम्हाला OTM मध्ये आहेत, ते आहेत सेलरचे. आणि मुळात ऑप्शन चेन, ऑप्शनचा डाटा हा सेलर्सचाच तक्ता आहे. त्याच्यात बाकी कुठल्या इन्व्हेस्टरचं किंवा बायरचा काही संबंध आहे, हा प्युअरली सेलर्सचा डाटा आहे, जो एक्सचेंज नेहमी आपल्या साईटवर एक्सपोज करत राहतात. आणि मग त्यांचा इंटरेस्ट इथं दिसत राहतो आपल्याला. आणि त्यातून काही बायर म्हणून क्लू घेता येतात, जसं की 2400 या स्ट्राईक प्राईसला 1,08,113 लोकांनी कॉल विकलेले आहेत. मग कॉल विकलेत म्हणजे कॉलचे सेलर सगळे मार्केटसाठी बेरिश प्रेशर क्रिएट करतात आणि पुटचे जे सेलर असतात ते मार्केटसाठी बुलिश प्रेशर क्रिएट करतात. मग कॉल विकलेले आहेत तर त्याच्यामधले सगळ्यात मॅक्झिमम नंबर कुठं आहे ट्रॅफिक जॅम, तर तो आहे 2400ला, 24,200ला आणि 24,300ला पण. मग वरती मार्केट जाणार असं आपण म्हणत असू तर हे या लेवल्स म्हणजे आपल्यासाठी अडथळे आहेत वर जाण्यासाठी. बाहेरसाठी मग टार्गेट ठरवता येतं किंवा तशा दृष्टीने आपल्याला काम करता येतं. खाली जर किती जाणार हे आपल्याला ओळखायचं असेल तर आपल्याला काय करता येतं, इकडचे मॅक्झिमम नंबर चेक करावे लागतील. म्हणजे पुटचा OI. मग पुटच्या OI मध्ये 24,000लाच एक स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालाय. हे सगळे सपोर्ट्स करतात, म्हणजे मार्केटला आधारच्या पातळ्या किंवा आधार आहेत ना, ते ह्या लेवल राहतात. मग खाली येत असेल तर हा OI जो आहे तो राहतो सपोर्टच्या रोलमध्ये. आणि आपण आहे मध्ये 24,000ला. मग विषय राहतो की मग मार्केट रेजिस्टन्सकडे जाणार आहे की सपोर्टकडे जाणार आहे. मग ह्याचाही क्लू आपल्याला मिळतो PCR रेशोतून, जो आपल्याला या दोघांची ताकद एकत्रित कॅल्क्युलेट करून सांगतो. मग PCR रेशो म्हणजे पुट कॉलचा रेशो आहे. हा टोटल OI पीईचा, म्हणजे साधारण हा 18,70,537 हा नंबर भागिले हा नंबर, म्हणजे OI इन PC टोटल, तर तो आहे 24,12,877 हा भागाकार केला की 0.8790 असं काहीतरी उत्तर मिळतं. मग हा नंबर आपण एका चार्टमध्ये, जो मी तुम्हाला दाखवतो, चार्टमध्ये रेफर केला की आपल्याला कळते की मार्केट बेरिश आहे की बुलिश प्रेशरमध्ये आहे. आणि त्यातून आपल्याला एक अंदाज घेता येतो की मार्केट कुठून कुठं जाऊ शकतं. दुसरी ह्या चार्टमधूनच ओळखण्याची गोष्ट म्हणजे हा IV चा चार्ट. IV म्हणजे इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी, त्या त्या पर्टिक्युलर प्रीमियमची अस्थिरता, किती पर्सेंटनी ते अस्थिर आहे हे कळलं की आपल्याला किती पॉईंटनी प्लस मायनस होऊ शकतात हे कळतं. आणि मग इथला जो नंबर आहे तो ऑन अँड ॲव्हरेज आपण इन द मनीमधला ॲज अ बायर म्हणून बघताना जर बघितला तर तो 20 पेक्षा जास्त असावा. तो दिवस तुमच्यासाठी चांगल्या मुवमेंट घेऊन येतो मार्केटमध्ये. अदरवाईज आजच्या सारखं मार्केट एका 100 पॉईंटमध्ये दिवसभर रेंजमध्येच काम करत राहिला, म्हणजे 24,000 ते 23,900.
तर ह्या गोष्टी होऊ शकतात आणि मग हे दिवस बायरसाठी त्रासाचे राहतात. त्यामुळं हा नंबर समजा ऑन एन ॲव्हरेज 20 पेक्षा जास्त असले 18, 19, 20 चालतो. पण फारच असा असेल 10, 8, 9, 15, 14, 13 तर तो दिवस मग बायरनी टाळलेला बरा. का तर मार्केट कुठल्याही डिरेक्शनल मूवमध्ये जात नाही आणि त्यामुळं मार्केटमध्ये आपले प्रीमियम हे डिके होतात आणि विनाकारणचं नुकसान आपल्याला अकाउंटवर येऊ शकतं. तर हा त्याच्या पाठीमागचा एक अभ्यास. ओवाय चे नंबर कळले तुम्हाला की मग इथं चेंज इन ओवायचा एक कॉलम आहे बघा इथं. आणि इथं मग तुम्हाला त्यामध्ये ऍड होतात की मायनस होतात, डिडक्ट होतात या गोष्टी कळतात. इथं आता 24,000 हा रेजिस्ट्रेशन आज ऍड झाले 44,000 लाख पोझिशन, म्हणजे 24,000 हा स्ट्रॉंग रेजिस्ट्रेशन म्हणून 2400 सॉरी, हा स्ट्रॉंग रेजिस्ट्रेशन म्हणून तयार होताना दिसतोय. म्हणजे इथं ट्रॅफिक जॅम वाढायला लागले. तसंच इथं पण 35,000 लाख ऍड झाले, तिथेही 30,000. म्हणजे थोडक्यात कॉल सेलरनी पटापट पोझिशन बनवले, जे मार्केटला बेरिश प्रेशर देतात. मार्केट आज गॅप डाऊन पण होतं आणि त्यानंतर ह्या ॲड ऑन झालेल्या इतक्या त्यांच्या पोझिशन आहेत. ह्या अपेक्षेने की मार्केट सोमवार मंगळवारी सुद्धा खाली राहील. 2च दिवस राहिले त्या एक्सपायरीला. पुढच्या बाबतीत बघितलं तर पुढचे OI मध्ये इथं तुम्हाला डिडक्ट होताना काही नंबर दिसेल. कुठेही ॲग्रेसिव्ह ॲड ऑन झालेलं नाही, म्हणजे चेंज इन OI वाढलेलं नाही. याचा अर्थ मार्केट इथूनही खाली जाऊ शकतं. म्हणजे इथले जे सपोर्ट आहेत ते काय व्हायला लागलेत, वीक व्हायला लागलेत आणि हे काय व्हायला लागलेत, स्ट्रॉंग व्हायला लागले. तर हा पूर्ण डाटा आहे सेलरचा. म्हणजे बिगिनरच असतील त्यांच्यासाठी काही त्याचे स्क्रीनशॉट मी देतो तुम्हाला. हे बाराखडी म्हणून शिकण्यासाठी ना ऑप्शनचा चार्ट सगळ्यात बेस्ट. आपल्याला पोझिशन कळतात सिक्वेन्समध्ये, तिथं तुम्हाला स्ट्राईक प्राईस आहेत आणि त्याप्रमाणे इन द मनी आउट द मनी कळतं. आणि हे कळलं की सिलेक्शन काय पाहिजे ते कळतं. आपल्याला इन द मनीमध्ये काम करायचं, मी सांगितलं तसं 23,150, 23,250 असे प्रीमियम टाळा. तुम्ही 100च्या पटीतली घ्या, तुम्हाला त्यांचा ग्रोथ किंवा त्याच्यात होणारी वाढ आणि घट आहे ना ती हेल्दी वेने दिसेल. नाहीतर फ्लक्च्युएट होतात, कारण तिथं व्हॉल्यूम लेस राहतो त्या 50 पट्टीतल्या प्रीमियमला. तर अशा बऱ्याचशा त्याच्यातल्या गोष्टी आहेत. त्यामध्ये हे सिलेक्शन तुम्हाला नेहमीच बायर म्हणून चांगला ग्रोथ देईल. ग्रीक्स जे आहेत ते फार बाऊ करून घेण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही आहे. म्हणजे ते माहिती नसतील तरी चालतं. ही दोन नावं मात्र तुम्हाला माहिती पाहिजेत की डेल्टा हा ग्रोथ रेट सांगतो, म्हणजे किती पर्सेंटेजनी कुठला प्रीमियममध्ये वाढ होऊ शकते. मुळात सगळ्यात मोठी चूक कधी करू नका की प्रीमियमचा चार्ट वाचून ट्रेडिंग करू नका. प्रीमियम ना कुठल्याच अस्तित्व नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्ही प्राइस ॲक्शनचे मास्टर व्हा किंवा इंडिकेटरचे मास्टर व्हा, तुम्हाला तिथं तो अपेक्षित विनिंग रेट मिळत नाही. तर त्यासाठी तुम्हाला इंडेक्सचा अभ्यास करायला लागेल आणि पॅरलली रिॲक्ट व्हायला लागेल प्रीमियममध्ये. आणि मग त्यामध्ये तुम्हाला चांगला डेल्टा असलेला बायर म्हणून प्रीमियम नेहमीच चांगला ग्रोथ देईल. गॅमा डेल्टाचं स्पीड सांगतो. दुसरा तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तो आहे थिटा. थिटा हा टाइम डिके आणि हा OTM मध्ये मॅक्झिमम असतो, लक्षात ठेवा. मग इन द मनीमध्ये नसतो का, तर इन द मनीमध्ये पण आहे तो. इन द मनीमध्ये ज्या काही व्हॅल्यू असतात त्या प्रीमियमच्या, एक त्यांचं अंतर्भूत मूल्य आणि एक टाइम व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यू सगळ्याच प्रीमियमना आहे, जी वेळेनुसार कमी कमी होत जाते. आणि OTM मध्ये ज्या प्राइस राहिल्यात त्या फक्त टाइम व्हॅल्यू राहिल्यात, ज्या झिरो व्हायसाठीच बनले. आणि त्यामुळं तिथं नुकसान होऊ शकतं बायरला. वेगा हा व्होलॅटिलिटी सांगतो डेल्टाची, आणि हा रो हा आपल्या RBIच्या पॉलिसीमध्ये काही चेंज असेल, त्यांची मीटिंग असेल तर त्या दिवशी होणारा मार्केटवरचा टेम्पररी परिणाम. हा टेम्पररी राहतो त्या त्या दिवशी, नंतर ते त्याचा इम्पॅक्ट काय तुम्हाला ट्रेडिंगमध्ये दिसत नाही. तर हे ग्रीक्स आहेत, ह्याचा ब्लास्ट, ह्याची कुठलीही गणित अभ्यास करायला जाऊच नका. इनिशियल लेवलला तर अजिबातच नको. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे डेल्टा काय आहे, थिटा काय आहे, आणि आपल्याला चांगला प्रीमियम घेण्यासाठी किंवा अवॉइड करण्यासाठी. बायर म्हणून काम करत असाल, सेलर म्हणून काम करत असाल तर तुम्हाला थिटाची गरज राहते. त्यानंतर जो PCR रेशो मी सांगितला तुम्हाला, जो पुट कॉलचा रेशो आहे, तो अशा चार्टमध्ये वाचला तर साधारण आपल्याला डिरेक्शन कळते. मग 1.10 टू 0.65 आताचा आहे तो साधारण असा आहे 0.87. आणि हे तुम्हाला रेडीमेड मिळतं बऱ्याच सॉफ्टवेअरला. याची काही प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करायला पाहिजेत असं काही नाही. तर हे मार्केटचं बेरिश प्रेशर सांगतं. हा 1.60 टू 80 असेल तर हे मार्केट ओव्हरबॉट आहे असं आपल्याला म्हणता येतं.
आणि हा जर 1.20 टू 1.50 असं दिसत असेल तर नॉर्मल रेंजमधलं मार्केट आहे. एक अंदाज म्हणतोय मी घेण्यासाठी त्याचा वापर ठीक आहे. आणि एक काळ होता की फक्त आणि फक्त ह्या लोकांच्या डाटावर सुद्धा तुम्हाला पैसे मिळवता येऊ शकत होते. पॅनडेमिक पर्यंत फक्त दीड 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 पावणे 2 करोड अकाउंट होते डीमॅट. त्याच्यातले 80% इन्व्हेस्टर आणि मग ह्या सेगमेंटमध्ये काम करणारे फार कमी लोक होते. आता तो नंबर 18-19 करोडकडे चाललाय, म्हणजे 16-17 करोड ऑलरेडी डीमॅट अकाउंट झाले. आणि मग तो वाढणारा जो बिगिनर्सचा फ्लो आहे किंवा नवीन येणारी लोक आहेत ही या मार्केटकडे एक इन्कम सोर्स म्हणून बघतात. आणि इथं त्यांना मग वर्षानुवर्षाची इन्व्हेस्टमेंट करण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. ट्रेडिंगमध्ये भांडवल जास्त लागतं, म्हणजे फ्युचर्समधल्या, त्यामुळं तिथेही लिमिटेशन आहेत. आणि मग ऑप्शन्स त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी दिसते. ऑप्शन्समध्ये त्यांना एक दिसते की इथं आपण काय करू शकतो. आता फ्युचरमधलं ट्रेडिंग आणि ऑप्शनमध्ये काय फरक आहे तर काही नाही. फ्युचरमध्ये आपण काय करतो, मार्केट वर जाणार आहे तर ते ॲसेट बाय करतो आणि अपेक्षित प्राईसला सेल करतो. किंवा खाली जाताना आधी तुम्ही सेल ऑर्डर करू शकता आणि तुमच्या अपेक्षित प्राईसला बाय करू शकता. इथं फक्त रिॲक्शन वेगळे. प्रत्येक वेळी तुम्हाला मार्केट वर जाणार वाटत असेल तर तुम्हाला कॉल बाय करायचा आहे, म्हणून तुम्हाला बायर म्हणलं जातं. आणि ज्यावेळी मार्केट पडणार वाटत असेल त्यावेळेला तुम्हाला पुट बाय करायचं. दोन्ही वेळेला काम तसंच आहे, फक्त इथली रिॲक्शन आपली वेगळी आहे. त्या पलीकडे इथं काही नाही आहे. इथं आपण कॉल बाय करतो किंवा पुट बाय करतो बुलिश आणि बेरिश मार्केटमध्ये, म्हणजे रिॲक्शन आपला वेगळा आहे. बाकी काम आपल्याला फ्युचर सारखंच करायचं आहे. ड्रॉबॅक काय आहेत तर इथला टाइम डिके एकमेव एकमेव प्रॉब्लेम हा आहे की हे प्रीमियम कमी 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 होत जातात. मग याच्यात प्रॉफिट मिळवायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर हे प्रीमियम कमी कधी होत नाहीत किंवा टाइम डिके इम्पॅक्ट कधी येत नाही. तर तो येत नाही ज्यावेळी मार्केटला मोमेंटम असेल त्यावेळी. म्हणजे डिरेक्शनल मोमेंटम जर असेल, म्हणजे मार्केट वर चाललंय किंवा खाली चाललंय असं असेल ना, तर टाइम डिके वर्कच करत नाही. ओके. दुसरी गोष्ट, तो वर्क करतो फक्त साईडवेज मार्केटमध्ये. ज्यावेळी मार्केटला दिशाच नाही मिळत त्यावेळी ते स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करत राहतं, कारण एकतर प्रीमियम वाढत नाहीत आणि त्याचा डिकेचा रेट वाढत जातो. आणि एक्सपायरीचा दिवस, जे त्यांचे पर्सेंटेज ऑफ डिके आहे ते मार्केट बंद झालं उद्या सुरू होताना तेवढ्या पर्सेंटेजने तुम्हाला कमी झालेला प्रीमियम दिसतो. आणि त्या कारणाने इथं BTST ट्रेड तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणजे स्विंग ट्रेड करताय की 2-3-4 दिवसासाठी ठेवायचं प्लॅन करत असाल तर इथं तुम्हाला तो टाइम डिके जास्त इम्पॅक्ट करतो. मग त्याचा त्रास करून घ्यायचाच नसेल तर मग दी बेस्ट सिस्टीम आहे किंवा टाइम फ्रेम आहे ती आहे इंट्राडे. आणि यातही मोमेंटम बेस तुम्ही जर काम केलं तर स्कॅल्पिंग तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिटकडे नेऊ शकतं. मग ती रिॲक्शन तुम्हाला सगळ्या, ते आता ॲप सगळे तुमच्या पुढ्यात आलेत, ब्रोकरचे टर्मिनल तुमच्याकडे आहेत. आता कॉल बाय करणे, पुट बाय करणे, प्रीमियमचं सिलेक्शन हे सगळं आपल्याला सहज जमतं. आणि ते किती जमत नसेल, बिगिनर असेल तर 2-4 दिवसात या सगळ्या गोष्टी कळतात. तर इतर रिझल्ट त्याचे विनिंग रेट आहे ना, हा हायेस्ट आहे. म्हणजे रोजच्या तुम्हाला निफ्टी जर बघितलं ना तर 150 ते 250 पॉईंटनी प्लस मायनस होतच होत. बँक 400 ते 600 पॉईंटनी प्लस मायनस होतच होत. सेन्सेक्सला बऱ्यापैकी निफ्टीच्या पॅरलली मुवमेंट ते सेम राहतात. मग एवढं जर मार्केट मूव्ह होतेच रोज ऑन अन ॲव्हरेज, साईडवेज तुम्हाला हार्डली महिन्यातला 2 महिन्यातला एखादा दिवस दिसेल. आणि मग रोज इतक्या अपॉर्च्युनिटी असताना आपल्याला इथं 150, 200, 400 पॉईंटचे रन पण काही गरजेचं नाहीत. तुमच्याकडे एक बेटर प्लॅन असेल आणि सिस्टीम असेल, म्हणजे स्ट्रॅटजी असेल ज्यामध्ये तुम्ही मिनिमम पण घेऊ शकता दररोज. आणि मग ती डिसिप्लिन पाळली की ते फक्त तुम्हाला मॅक्झिममकडे न्यायचं आहे. मग ज्या दिवशी मार्केट मोठं असेल, मग ते रॅली मोडमध्ये असेल तर तिथं तुम्हाला एक्स्ट्रा मिळतातच ना. पण हे रोज नाही होत. मार्केटमध्ये एक अनालिसिस तुम्हाला माहिती पाहिजे की इथं बायर आणि सेलर हे दोनच पार्टी आहेत. मग यातमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टर आला, ट्रेडर आला
इन्व्हेस्टरमध्ये FIDI आले. FI म्हणजे फॉरेन इन्व्हेस्ट, लाखो करोड रुपये येत राहतात. इथले म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, इंडिव्हिज्युअल ट्रेडर, ह्या सगळ्याचा व्हॉल्यूम आला. मग ऑप्शनचा सेलर आला आणि ऑप्शनचा बायर आला. हे हे चार लोक आहेत. यामध्ये काही लोक मोठ्या टाइम फ्रेमवर, मोठ्या पिरियडसाठी म्हणजे पोझिशनल काम करणारे दिसतात. काही लोक स्विंग कॅच करायला जातात मार्केटला 2 3 4 दिवसाचा. आणि मग हे रिटेलर म्हणजे स्काल्पर, स्नायपर ट्रेडिंग जे चालतं ते, इंट्राडेचे सगळे पब्लिक. तर या 3 टाईपमध्येच तुम्हाला इथं काम होताना दिसतं. आणि मग ह्या लोकांचे अंदाज तुम्हाला बांधता आले, यांच्या यांची मेंटॅलिटी समजायला लागली, की काम सोपं होऊन जातं. मग राहतात कोण? हे दोनच जॉब. एक तर बायर मेंटॅलिटीचा माणूस आणि एक सेलर, म्हणजे एक बुलिश आणि एक बेरिश मार्केट. जसं कॉल बायर बुलिश आहे, तसा पुट सेलर बुलिश आहे, तसा फ्युचरचा बायर बुलिश आहे. इन्व्हेस्टर आहे तो बुलिश आहे. इन्व्हेस्टमेंटचं बुकिंग करणारा हा बेरिश राहतो, रिट्रेसमेंट येतात त्याच्यामुळं. मग FI असेल, DI कोणी असेल तर. पुटचा सेलर पुटचा सेलर मार्केटसाठी बुलिश राहतो, तसा कॉलचा सेलर मार्केटसाठी बेरिश राहतो. पुटचा बायर मार्केटसाठी बेरिश आहे. मग असे एकत्रित ह्यांच्या ॲक्टमुळं मार्केट हे ठराविक साच्यातच चालत राहतं. आणि यामध्ये मग मार्केटला ही ताकद गोळा करण्यासाठी, जो शब्द तुम्ही स्मार्ट मनीमध्ये ऐकत असाल, की लिक्विडिटीची गरज असते. म्हणजे ती गर्दी निर्माण झाली की मग ह्याच्यामध्ये मूव्ह येतात, जे अक्युम्युलेशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणतात. मग हे एका बेसिक फंड्यातच चालतं. पुन्हा मार्केट वर गेलं, समजा 100-150 पॉईंटची मूव्ह झाली, तर याच्यामध्ये साहजिक आहे की बुकिंग येणारच आहे, प्रॉफिट बुकिंग. आणि मग बुकिंग आलं की मार्केटमधली ताकद कमी होणार आहे, पुन्हा नवीन ताकद जनरेट व्हायला पाहिजे. मग इथं जे काय होईल, समजा बाहेरचं प्रेशर वाढलं तर मार्केट पुन्हा वर जाईल, सेलरचं वाढलं तर पुन्हा खाली येईल. पुन्हा खाली जाताना असंच करेल, इथं थांबेल, कुठेतरी बुकिंग आलं की, आणि मग तिथून ठरेल की मग पुन्हा रिव्हर्सल व्हायचं की कंटिन्युएशन व्हायचं. मग हे ज्या वेळेला असा मोडमध्ये असतं, रॅली मोडमध्ये, त्यावेळी ते एका परफेक्ट साच्यात चालतं, म्हणजे एकाच पायवाटेनं चालतं, ज्याला आपण म्हणतो मार्केटचं स्ट्रक्चर. ज्यामध्ये मार्केट हे हायर लो फॉर्मेशन करत राहतं. आता लॉजिकली हायर लो होणं म्हणजे, लॉजिकली होलसेलर आहे किंवा एखादा इन्व्हेस्टर आहे किंवा ट्रेडरही आहे, तर तो एखादी प्राइस वाढते. मग वाढते म्हणजे वाढल्यानंतर त्याच्यात साहजिक आहे की काही पर्सेंटेजनी बुकिंग येणं. मग त्याचा इम्पॅक्ट म्हणून काय होतं, ह्या प्राइस रिट्रेस होतात, आणि रिट्रेस झाल्यानंतर पुन्हा खरेदीचा इंटरेस्ट वाढणे, हे दाखवतं त्या हायर लोनी. म्हणजे ते मार्केट पुन्हा तिथून पुन्हा त्याच बाजूला वळतं प्रेशरमध्ये इकडे. आणि मग हे असं परत परत होत राहतं. आणि ह्या अशा गोष्टी फक्त मार्केटचे लो बघितले तरी कळतात. आपण हे चार्टवर पण मी दाखवतो तुम्हाला. फक्त असंच होतं मार्केटमध्ये. ज्यावेळी हे बाईंग संपेल, कुठंतरी हा शेवटचा एक बाहेरचा ग्रुप येईल, जो मार्केटला आणखी वर न्यायसाठी येईल, आणि मग तो फेल जाईल. म्हणजे त्याची लेवल कट होईल, म्हणजे ही जी रेंज असेल त्याची बायरची, ती ब्रेक होईल. मग यावेळी आपल्याला इथंच सिग्नल मिळतो की मार्केट आता, तो जो ट्रेंड होता तो आता तात्पुरता का असेना संपलाय. आता मार्केटची मूव कदाचित बदलू शकते. आणि मग पुन्हा खरेदीची ज्यावेळेला इथं एक प्रयत्न होईल आणि तो अयशस्वी ठरेल, म्हणजे ते फेल्युअर ठरतील बायर, यावेळी तुम्हाला क्लिअर कळून जातं की आता मार्केट लोअर आहे. जसं हायर लो होतं ना, तसाच प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये सेलर्सची रिॲक्शन हळूहळू वाढते आणि हे मार्केट आता खाली जाऊ शकतं. मग पुन्हा याच्यातही तसंच होतं, हे कुठेतरी जाऊन थांबतं आणि मग याचं पहिल्यांदा तो ट्रेंड ब्रेक होतो, स्ट्रक्चर ब्रेक होतो, आणि मग पुन्हा दुसरा प्रवास. मग ह्या 3च फेजमध्ये मार्केट चालते, लक्ष द्या. पडत असेल तर येईल, कुठेतरी थांबेल, मग त्यातून परत रिव्हर्सल होईल, परत थांबेल, किंवा पुन्हा कंटिन्यू कर. मग ह्या फेज तुम्हाला सहज ओळखता येतात. मग ऑप्शन्समध्ये काम करायचं असेल तर ही फेज तुम्हाला चालत नाही. यात तुम्ही समजा निफ्टीचा फ्युचर बाय केलाय आणि त्याचा दर 23,400 आहे किंवा 24,000 आहे, जो काय, तर तो तसाच 2 दिवस राहिला तरी तुम्हाला लॉस नाही येत यात. प्राईसमध्ये जोपर्यंत तुमच्या ड्रॉप येत नाही ना, तोपर्यंत लॉस नाही. ऑप्शनमध्ये मात्र मी कॉल बाय केलाय आणि त्याचा दर होता ₹200 समजा, आणि असा 1.5-2 दिवस राहिला, तर हाच माझा 150 होऊ शकतो किंवा 100 होऊ शकतो, एक्सपायरी डेजमध्ये असेल. हा ऑप्शनमध्ये फक्त प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून
ऑप्शनमध्ये ही मूव आहे ना, ही पकडणंच गरजेचं राहतं. हाच पॅच तुम्हाला नेट प्रॉफिटमध्ये घेऊन जातो आणि इथं प्रीमियम सुद्धा चांगले वाढतात, त्याच्यात सुद्धा खरेदी वाढते. पुन्हा मार्केट जर डल झालं ते काही तासासाठी असेल किंवा दिवसासाठी, तर तिथं मात्र मग पुन्हा हा वाढलेला प्रॉफिट तुम्ही जर ग्रॅब नाही केला, समजा हा 200चा प्रीमियम इथं 400 झाला आणि हा जर बुक नाही केला, तर हा पुन्हा इथं तुम्हाला 350 होताना दिसेल, 300 होताना दिसेल, त्या त्या टाइम फ्रेम प्रमाणे. आणि त्यामुळं हे पॅच पकडणे फार गरजेचं राहतं आणि त्यासाठी तुम्हाला किमान जसं चेन गरजेचे आहे ना, तसं टेक्निकल ॲनालिसिस यायलाच पाहिजे. हे टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे ग्राफवरचा स्टडी राहतो. ग्राफवर हा तुमचा फोन आणि याचा आता सगळ्यांना माहितीच आहे, हे लावलेलं असतं बऱ्याच जणांनी, तरी मी सांगतो की इकडं आपला रेटचा ॲक्सिस राहतो आणि इकडं राहतो टाईम. सकाळी साधारण 9:30 ते 3:30 आपलं मार्केट टाईम राहतो. कमोडिटी असेल तर 9 ते रात्री 11:30. आणि मग इथे हे प्राईसमध्ये मूव्ह होत राहतात, वर खाली जे काय होईल ते. मग हे ओळखता येणं तुम्हाला फार महत्त्वाचं राहतं, की जिथं कुठं मार्केट आहे आणि तिथून त्याची दिशा काय राहणार आहे आणि दशा काय राहणार आहे. आणि हे जर तुम्हाला पकडता आलं तर तुम्ही जिंकलात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल राहतो ना, तो या स्ट्रक्चरचा, जे की मी तुम्हाला चार्टवर दाखवतो 2 मिनिटासाठी, किंवा ते डेल्टा थिटा पण मी तुम्हाला दाखवतो, की प्रीमियम कसे राहतात. एक ऑप्शन चेन पण दाखवतो तुम्हाला. हे बघ, आता ही बरीचशी सॉफ्टवेअर आहेत. ही आता शेरखानचं प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्हाला PCR कंटिन्यू दिसत राहतो 0.88. हा निफ्टीचा चार्ट आहे. इथे स्ट्राईक प्राइस आहे, तीच ऑप्शन चेन जी आपण आता त्या बेसिक चार्टवर बघितली ना, तीच इथं दिसते तुम्हाला. आणि मग 24,000चा हा त्याचा करंट मार्केट प्राइस आहे. तर त्याचा डेल्टा किती आहे तो प्रीमियम, तर 56%. म्हणजे हा 50%च्या आसपास वाढेल कधी इंडेक्स वाढला तर. समजा मी 23,700चा प्रीमियम निवडला, तर त्याचा डेल्टा किती आहे बघा, 91%. म्हणजे हा निफ्टीमध्ये 10 पॉईंट वाढले तर इथे 9 पॉईंट वाढलेले असतील, निफ्टीत 100 पॉईंट वाढले तर ह्या प्रीमियममध्ये 90 पॉईंट वाढलेले असतील. मग हा फरक राहतो आणि हा डेल्टा व्हॅल्यू हळूहळू हळू इकडे वाढत गेलाय. म्हणजे इथे 71 झाला, 77 झाला, 83 झाला, ही गरज राहते बायरसाठी. पुट घ्यायचं आहे, मार्केट पडतंय, तर हे हा इन द मनी मधला एरिया आहे तुमचा. समजा तुम्ही 24,300चा प्रीमियम निवडलाय, तर त्याचा डेल्टा व्हॅल्यू 87% आहे. म्हणजे हा प्रीमियमच्या पर्सेंटेजमध्ये साधारण 90%नी चालेल. 10 पॉईंट पडला तर हा 9 पॉईंट तुम्हाला वाढ देईल. इथं तुम्ही राहिला तर 42 पॉईंट आहे. 24,000चा प्रीमियम असेल तर निफ्टी 100 पॉईंट पडली तर इथे तुम्हाला 40%चाच ग्रोथ आहे. आणि तेच जर तुम्ही इथं असाल OTM मध्ये, तर निफ्टी पडूनही तुम्हाला मिळणारं पर्सेंटेज आहे ना, हे बघा, 3%, 4%, 5%. मग हे सगळ्यात मोठं कारण आहे नुकसानीचं, की इथली प्रीमियम किंवा कॉल घेतला मी समजा इकडचा 24,200चा, मार्केट वर जाणार नाही बघा इथं. 10%, 12%, 11% असे प्रीमियम जर वाढ असेल, तर तो जो ग्रोथ चाललाय तुमच्या समोर किंवा ती जी मूव येते, ती मूव एक्झॅक्ट नाही जर बुक केली ना, तर इमिजिएट इथं तुम्हाला लॉस होताना दिसतो. आणि म्हणून हे प्रीमियम बायरसाठी फार मोठं घातक आहे. आणि म्हणूनच हे अफवा पण पसरलीत मार्केटमध्ये, की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होणं शक्य नाही. का तर ते अशा ठिकाणी ट्राय केलेलं असतं. अदरवाईज टेक्निकली तुम्ही जरा असं अलर्ट राहिलात तर एवढं. आता हा निफ्टीचा चार्ट आहे. आता मी बोललो त्याप्रमाणे किती सोपं आहे बघा याच्यात एखादा ट्रेंड ओळखणं किंवा रॅली. इथं एक हाय झाला होता, नंतर इथं हाय झाला, नंतर इथं हाय झाला, आणि नंतर शेवटचा आहे हे बघा इथं. मग हा जो पार्ट होता तो 24,400 पासून इथं बॉटम केलाय त्यानं 23,300. 900 पॉईंट मार्केट पडलं आता मी तुम्हाला सांगितलं त्या फेजमध्ये, लोअर हाय करत. त्यानंतर इथून जी रिकव्हरी सुरू झाली ती तुम्हाला इथे इनिशियल लेवललाच कळली, ज्यावेळी त्यानं हा जो लास्टवाला सेलर आला होता त्याला कट केलं. आणि मग तुम्हाला दिसेल इथं तुम्हाला हायर लोचं फॉर्मेशन होत 2 दिवस मार्केट वर झालं, पुन्हा इथं कट झाला आणि मार्केटमध्ये गॅप डाऊन झाला. आणि त्यानंतर हे बघा, हा एक टॉप केला, हायर लो फॉर्मेशन करत इथं जाऊन काय झालं, हा लास्टवाला टॉप कट झाला. म्हणजे हा ट्रेंड होता तो इथं संपला. आणि मग इथं जे शेवटचा प्रयत्न होता तो झालाय तुमच्या समोर इथं हे बघा. आणि मग हा काय झाला, ह्याच्या कंपॅरिझनमध्ये लो झाला. म्हणजेच आपल्याला कळलं की मार्केटमध्ये आता सेलर रिॲक्ट व्हायला लागलेत. तिथून पुढचे 2 दिवस मार्केट पडत राहिलं.
मग हा सुद्धा पॅच कमी नाही, हा 24,000 वरून खाली आला 23,200कडे, 800 पॉईंट ड्रॉप झालाय 2 दिवसात. मग पुन्हा हे, आणि हे मग साईडवेज होणं मार्केटचं. ज्यावेळी हे सिंक्रोनाइज होत नाही, हे जे हा लो आणि हाय, त्यावेळी मार्केट साईडवेज राहतं, आणि साईडवेज राहणं हे बायरला त्रास देणारं मार्केट राहतं. एवढं रिकव्हरीत जाताना पुन्हा एका रेंजमधून मार्केट तेच केलंय. इथंच तुम्हाला कळतं की मार्केटमध्ये आता बायर्स रिॲक्ट व्हायला लागले. हे बायर इथले आहेत ज्यांनी मार्केट इथं घेऊन गेले, आणि मग प्रवासात येणारे रिटेलर वगैरे वेगळे, मग ते येतातच. आणि हे जोपर्यंत हायर लो फॉर्मेशन होतं तोपर्यंत मार्केट वर जात होतं कालपर्यंत. कालचा टॉप आहे त्याचा 24,180चा, आणि आज मार्केट मग अचानक ड्रॉप झालं. ह्या कारणानेच BTST ट्रेड चालत नाही. समजा एवढं बुलिश मार्केटला काल मला वाटत असेल की मार्केट एवढ्या चांगल्या मोडमध्ये आहे, तर उद्या 150-200 पॉईंट वर जाईल किंवा उघडायला पाहिजे होतं, कारण ह्यांचा MOU पण झाला, ज्या कारणाने मार्केट पडत होतं, म्हणजे युद्धबंदीची घोषणा झाली, तर ते न होता मार्केट अचानक कोसळलं आणि हे स्ट्रक्चर ब्रेक केलं. आता काय केलं त्यांना, एक लोअर हाय बनवलाय आज 24,40चा. उद्या जर मार्केट म्हणजे सोमवारी जर ड्रॉप आला आणि त्यानं पुन्हा जर प्रयत्न केला, तो हाय जर याच्यावरती झाला, तर तिथून पुन्हा तुम्हाला चान्स आहे मार्केटमध्ये बेरिश व्हायला. मग हा जो ट्रेंड आहे ना, हा काही तासासाठी असेल, काही दिवसासाठी. जसं टाइम फ्रेम तुम्ही चेंज कराल ना, तसं तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट चेंज होताना दिसतो. मग इतकं महत्वाचं आहे टेक्निकल अनालिसिस, ज्याला प्राइस ॲक्शन या नावाने ओळखलं जातं. मग यामध्ये कॅन्डल्स आहेत, जसं मागच्या वेबिनारला मी सांगितलं की ग्रीनला बाय आणि रेडला सेल म्हणायची जी आपली मेंटॅलिटी असते, त्यामुळं सगळ्यात जास्त लॉसेस होतात. हे जे आहे ते तुम्ही काम करणाऱ्या टाइम फ्रेमवरचं फक्त प्रेझेंटेशन आहे. समजा तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काम करताय, तर हे 5 मिनिटातले ट्रेडर्सचा इम्पॅक्ट आहे प्राइसवर झालेला. मग तो जरी ग्रीन दिसत असेल, तर हे ट्रेडर्स ऍक्च्युअल सेलर जे होते ते एक्झिट होताना बाय करून बाहेर पडतायत की नवीन बाहेर आलेत, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत ह्या कॅन्डलचा इम्पॅक्ट तुम्हाला कळणार नाही. मग सेम ते रेडसाठी पण होतं. मग बऱ्याच गोष्टी आहेत तिथं, तुम्हाला छोट्या छोट्या ह्या कॅन्डलच्या वीक तुम्हाला तिथल्या तिथल्या प्रत्येक होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज सांगत राहतात. ही प्राइस ॲक्शनच आहे. आणि मग ह्या अशा कित्येक कॅन्डलचा ग्रुप असतो. ग्रुपमध्ये मग काही ॲक्शन तयार होतात, जसे की ते चार्ट पॅटर्न आहेत, ट्रँगल्स आहेत, फ्लॅग्स आहेत, हेड शोल्डर्स आहेत, रिव्हर्सल आहेत. 100 नव्हे, 101% वर्क होतात. फक्त ते रीड करता आले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे सगळं पिनपॉईंट ॲक्युरेसीनी पकडता आलं पाहिजे. लमसम टार्गेट आणि लमसम स्टॉप लॉस लावून तुम्ही ती कन्सिस्टन्सी मिळवू शकत नाही. आणि मग ह्यासाठीच जो आम्ही सिलेबस तयार केला आहे, जो आहे कॉपीराईट, त्याचे वर्कशॉप होतात उद्या, रविवारी आणि सोमवारी. बेसिक्सपासून स्टार्ट होतं. म्हणजे तुमच्या मनात कुठलाही, टोटल तुम्हाला काहीही माहिती नसेल तर फार चांगलं. म्हणजे मेंटली तुम्ही प्लेन असतं, त्याच्यावर मग हे प्रिंट करणं आम्हाला सोपं होतं. मग बेसिकपासून स्टार्ट होतं, मग स्ट्रॅटर्जीकडे जातो, पण ॲडव्हान्स आहे सगळं, ज्यामध्ये SMC सगळी इन्क्लुडेड आहे. SMC म्हणजे हे मार्केट परताना तयार होणारे ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप, हे हायर लो, लोअर हाय, पुल बॅक, हे सगळं त्याच्यात आहे, ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. आणि ज्यामुळं आपल्या स्ट्रॅटर्जीचा विनिंग रेट 95% जास्त राहतं. फक्त काय करायचं, तुम्हाला समजून घ्यायचं, शिकून समजून घ्यायचं लॉजिकली. सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लॉजिकली शिकवलं जातं की हे का आपण कुठली एखादी मुव्हिंग ॲव्हरेज वापरतोय तर ती का वापरतोय, कुठला इंडिकेटर त्यात मदत म्हणून वापरतोय तर का वापरतोय, कधी वापरायचा कधी नाही वापरायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या की तुम्ही स्वतः तयार होता हे अनालिसिस करायला. काही पार्ट मी तुम्हाला सांगितला, शक्य नाही असं 1.5-2 तासात हे सगळं सांगणं. मग हे 3 दिवस काय होतं, थेअरी होती. थेअरी लेक्चर्स होतात संध्याकाळी 7 ते रात्री 9:30-10 सगळ्यांना समजेपर्यंत. आणि मग त्यानंतर ॲक्च्युअल तुमचा प्रवास चालू होतो तो प्रॅक्टिकली. मग यासाठी एक सेटअप चांगला लागतो, म्हणजेच सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये रिअल टाइम चार्ट्स असतील. मुळात आता तुमच्याकडे कोण ग्रोवर करतंय, कोण झिरोदावर करतंय, कोण XYZ प्रोव्हायडरकडं, म्हणजे जे ब्रोकर आहेत, ते ब्रोकरचे प्लॅटफॉर्म आहेत ना, ते इन्व्हेस्टरसाठी तयार केले होते. त्यांच्याकडे स्वतःचे सर्व्हर वगैरे काही नाहीत.
की जे तुम्हाला रिअल टाईम लाईव्ह चार्ट प्रोव्हाइड करतील. आणि त्याच्यामुळं काही इंडिकेटर पण बदनाम झाले, त्याला ग्लिच येतं, हे उशिरा सिग्नलिंग करतात असा प्रकार. तर काय होतं, फ्री जिथं डाटा मिळतो, ट्रेडिंग व्यू सारखी साईट आहे किंवा इन्व्हेस्टिंग.com आहे, तिथून घेऊन हे लोक फक्त कन्वर्ट करून तुम्हाला फॉरवर्ड करतात आणि त्यामध्ये तो डिले होतो. रिअल टाइम बरेच आहेत, जसं हे शेरखान आहे, बरेच आहेत की जे ज्यांचे स्वतःचे सर्व्हर आहेत एशियामध्ये, प्रोफेशनली वापरायचे प्लॅटफॉर्म आहेत आणि जे तुम्हाला फ्रीमध्ये अलाउड आहेत, ते तुम्हाला मिळतात. सेटअप जो कॉपीराईट आहे आमचा, तो तुम्हाला इन्स्टॉल करून मिळतो आमच्याकडून. फक्त तो वाचायचा कसा हे शिकवलं जातं आणि नंतर काहीही नाही. तुम्हाला फक्त पाट्या टाकायच्या आहेत मराठीत. फक्त काय करायचं, जे सांगितलंय तसं ट्रेड करायचं. आज मार्केट पडलं, तुम्ही बघितलं असेल, रिव्हर्सल आलं. टॉप जिथे केलाय ना तिथंच आमचा ट्रेड होता, सकाळीच पहिला पुलबॅक, आणि तिथून पुन्हा ड्रॉप आणि मग तिथून कंटिन्यू होतं. पुन्हा ह्याच ऑर्डर ब्लॉकवरून मार्केटने एक ड्रॉप दिला, सेम सेम लोला, आणि मग तिथून बाउन्स झाला. तर हे इथंही तुमचा सीईचा ट्रेड होता, आमचा इथंही होता, आणि आधीचे दोन्ही पुढचे ट्रेड होते. तिथं तुम्हाला एवढ्या छोट्या 100 पॉईंटच्या रेंजमधल्या मार्केटमध्ये सुद्धा गॅरंटेड प्रॉफिट मिळतं. आणि मग तुमचा लॉट साईज तुमचं रिवॉर्ड ठरवतो, बाकी काही नाही. मग लॉट साईज अचानक वाढवायची का, तर गरजच नाही आणि तसं होत नाही. काही जणांना वाटतं की माझ्या 2-4 लाख भांडवल टाकलं की मी जास्त चांगला ट्रेडर होईल, तर तसं काही नाही आहे. तुम्हाला आधी प्रूव्ह करून दाखवा. 20,000 रुपये टाका, त्याचा एक सिंगल लॉट काम करा. तुमच्याकडे जर एखादा टाईप आहे, एखादा फॉर्म्युला आहे, एखादी स्ट्रॅटर्जी आहे, तर त्याने कन्सिस्टन्सी दिली पाहिजे, म्हणजे रोज प्रॉफिट द्यायला पाहिजे. मग प्रत्येक ट्रेड पाठीमागं साधारण 3-5% जरी घेतले तुम्ही, एक 10-15 पॉईंट जरी घेतले निफ्टीला, तर दर महिन्याला, दर 20 ट्रेडमध्ये सिंगल ट्रेड जरी पर डे केला तुम्ही, तर हे भांडवल दुप्पट होत जातंय. कधी करून बघा पेपरवर. आणि आपण 10 ट्रेड, 15 ट्रेड, कोण 40 करतोय, कोण काय, कशाचं कशाला लिमिट नाही, अंधाधुंद काम करतो आपण, आणि स्वतःचे पैसे घालून. कशालाही लॉजिक नाही. ग्रीन झाली म्हणून बाय केला, रेड झाली म्हणून सेल केला. 1-2 ट्रेड झाली की नंतर तर मग काहीच कळत नाही. मग फक्त ट्रेडच करतोय जोपर्यंत अकाउंटवर पैसे आहेत तोपर्यंत. का कॅरी ठेवायचा कळत नाही, कधी ठेवायचा कळत नाही. मग दुसऱ्या दिवशी अगेन्स उघडले की उरला सुरला बॅलन्स वाईप आउट होतोय. तर हे प्रत्येकाबरोबर होत राहतं. आणि मग त्याला सायकॉलॉजी म्हणून नाव दिलंय, की सायकॉलॉजी नाही, सायकॉलॉजी ओके नाही. तर सायकॉलॉजी वगैरे काही नाही. तुम्ही नियमात काम केलं, ड्रायव्हिंग स्कूलला व्यवस्थित नियम शिकून तुम्ही गाडी चालवताय, तर ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस कमी होतात तुमचे. तुम्ही कसंही चालवताय, फक्त लिव्हर येते तुम्हाला आणि ब्रेक माहीत आहे म्हणून तुम्ही रॉंग साईड नाही, लेफ्ट कसला लेफ्ट राईट नाही, तर जोपर्यंत नशीब चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही वाचत राहणार. कधी ना कधी तर ॲक्सिडेंट ठरलेला आहे. तर तसा प्रकार इथंही होतो. ही असते प्रोसेस ट्रेडर व्हायची. हा काही चमत्कार नाही किंवा हे मार्केट चमत्कारी काहीही देत नाही रिटर्न. पण डेलिबरेटली तुम्ही तुमच्या अपेक्षेच्या बाहेरचे पैसे इथून नेऊ शकता. माझ्याकडं अशाच रेंजमध्ये चालू केलेली लोक आहेत, 30-12 हजाराची, जी 2-3 वर्षापूर्वी 1-1.5 करोड प्लस झालेली मेंबर्स आहेत. म्हणजे ज्यांनी 20-30 हजारात सुरू केलं होतं आणि आज 1.5-2 करोड प्लस आहेत ऑप्शन्स बाईंगमध्ये. 8-10 लाख झालेली शेकडो मेंबर आहेत, 5-25 लाख झालेली शेकडो मेंबर आहेत, आणि रोज मला 2,000 बस, मला 4,000 बस, अशा सेटअपवर काम करणारी सुद्धा कित्येक आहेत. मी त्यातलाच आता परवाचा नवीन स्टुडंट आहे माझा. मी तुमच्याशी शेअर केलं बघा, त्याचं व्हॉट्सॲपवरचं आमचं चॅट मी रेकॉर्ड करून. कन्सिस्टन्सी बघा, 3-3 महिने एकही स्टॉप लॉस नाही. मग हे कशाच्या भरोश्यावर होऊ शकतं? भलेही त्याचं भांडवल कमी आहे, त्यानं आता 60-65 हजारवर नेले. 10 हजारात स्टार्ट केला होता, फक्त 10 हजार, आणि त्याचं भांडवल 60 हजारावर गेले 2.5-3 महिन्यात. ते 60 हजारचे 6 लाख व्हायला त्याला वेळ लागत नाही आता, कारण त्याला काय करायचं आहे ते कळलंय, काय नाही करायचं आहे ते कळलंय, कधी ट्रेड करायचा समजलाय, कधी नाही करायचा, किती पॉईंट घ्यायचे ते कळलंय. मग तो काय झालाय आता, डिसिप्लिन झालाय, आणि तसं होणंच तुम्हाला कन्सिस्टन्सी देतं. आणि मग हे 40चे 80, 80चे 61, 61चे 3चे 6, 6चे 12, आणि 12चे 25, 25चे 50, हे होतच राहतात. हा समुद्र आहे. तर ज्याला कोणाला यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा खरंच करिअर करायचं असेल किंवा कन्सिस्टन्सी मिळवायची असेल, 1 लाख आणि 5 लाखाचे प्रॉफिट तुम्हाला मार्केटमध्ये टिकवत नाहीत, लक्षात घ्या. झिरो टू हिरोचा एकही माणूस शिल्लक पण नाही मार्केटमध्ये आज, जे मध्ये हे उठलेलं ना, काय म्हणतात ते वादळ, एकही माणूस शिल्लक नाही. तुम्ही अचानक मिळवलेले, तुम्हाला जर माहिती नाही आहे हा प्रॉफिट मला का झाला,
तर तो नेक्स्ट डेला टिकत नाही किंवा रिपीटेडली मिळवता येत नाही. हे बाय लक बाय चान्स झालेलं असतं. तो प्रत्येक गोष्टीला समजा लॉस झाला तुमचा, तर तो लॉस पण का झाला ते माहिती असायला पाहिजे, की नेमकं मी काय चुकलो. आणि कळलं तर तुम्ही मग ती चूक दुरुस्त करता आणि मग परत रिकव्हरी करता. लॉसेस होत नाहीत असं नाही, लॉसेस होतात. सगळेच गोष्ट वाचता येत नाही. 100% जरी किती म्हणत असेल ना मी, की 100% आणि 101% तर तसं होत नाही. मॅन्युअली आपल्या इमोशन असतात, रोज आपण वेगळ्या मेंटॅलिटीत असतो, काही होतात. पण ते जरी झालं तरी ते मग रिकव्हरेबल असावं किंवा ते करता यावं. यासाठी गरजेचे असते एक स्ट्रॅटेजिक डिसिप्लिन तुमच्या, जी ॲटोमॅटिकली काम करते. मग यासाठी कुठला सायकोलॉजी आणि याचा कोर्स करायला लागत नाही. एंट्री कुठं घ्यायची आहे, एक्झिट कुठं घ्यायची आहे, किती लॉटनी काम करायचं आहे, किती वाजता करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं टाइम सेशन काय आहे, हे सगळं जर तुम्हाला आधीच माहिती असेल तर मग तो लॉस देणारा फिअर नाही राहत, ती ग्रीड नाही राहत आणि मग तो फोमो पण नाही राहत. हे 3 रोग आहेत बघा या मार्केटचे. एक भीती नुकसानीची, एक अतिहाव आणि घाई गडबड. या 3 गोष्टीवर कंट्रोल यायचा असेल ना, तर तुम्हाला एका चौकटीत काम करायला लागतं आणि ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो, की असं असेल तर येस, असं असेल तर नो. फक्त ते समजून घ्यायचं आणि कंटिन्यू करायचं. रिझल्ट तुमच्या समोर राहतात. रिझल्टबद्दल मी तुम्हाला ते स्टार्ट कारण 8-10 वर्ष झाली मी इथे इन्स्टिट्यूट चालवते. कोल्हापूरमध्ये आपली इन्स्टिट्यूट आहे. जवळपास 4,000 प्लस स्टुडंट आहेत आपले आता ऑनलाईनचेच आणि मग आमचे ऑफलाईनचे. तुम्हाला हा वर्कशॉप केल्यानंतर आमच्याबरोबर लाईव्ह मार्केटलाही काम करता येऊ शकतं. तुम्हाला कधी इथे इन्स्टिट्यूटमध्ये आला तर या 1-2 दिवस, 4 दिवस बसून समजून घेण्यासाठी किंवा ॲक्च्युअल ट्रेडसुद्धा आमच्याबरोबर करता येतात. ज्यांना तुम्हाला एक सपोर्ट मिळतो. कुठलेही चार्जेस नाहीत त्याला नंतर. कुठल्याही सॉफ्टवेअरला चार्जेस नाहीत. व्हॉट्सॲप ग्रुप आहेत आपले डिस्कशनसाठी. तुम्हाला डेली सगळी चर्चा चालू असते. मग एकमेकाला मदत होते, की काय चुकलं किंवा काय करायला पाहिजे होतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट म्हणून ठेवलेल्या आहेत. नुसता कोर्स करून काहीही चेंजेस होत नाहीत, लक्षात घ्या. तो तिथं जोपर्यंत बसलोय ना आपण, ते सगळं समजतं. म्हणजे आम्ही चेष्टेनं म्हणतो नेहमी कीर्तनासारखा प्रकार आहे हा. इथं ऐकताना सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात, इम्प्लिमेंट होत नाही. मग इम्प्लिमेंटसाठी तुम्हाला तो सपोर्ट लागतो आणि मग तो सपोर्ट तुम्हाला हळूहळू हळूहळू कळतो. काही जण एक्सपर्ट झोनमध्ये असतात मेंटलीच. त्यांचं ग्रास्पिंग फास्ट असतं, ती पटापट होतात, पहिल्या दिवशीपासून स्टार्ट होतो त्यांचं. काही जणांना जरा स्लो स्टार्ट होतो. काही जणांचे जुने इम्पॅक्ट आहेत, लॉसेस घेतलेत, काय घेतलेत, तिकडं तो ग्राफ ड्रॉप आहे, त्याच्यातून त्यांना रिकव्हरीमध्ये येऊन मग वर जायचं आहे, तर त्याही प्रोसेसला मदत केली जाते. तर हे सगळं तुम्हाला आमच्याकडून ऑफर आहे उद्याच्या आणि परवाच्या वर्कशॉप सेशनमध्ये, म्हणजे उद्या परवा आणि त्यानंतर. तर ही ऑफर आहे फक्त आणि फक्त 9,500 एवढ्या किमतीत. ही लाईफ टाईमची फी असेल तुमची. रिपीट वर्कशॉप करता येतात, त्यासाठी एक कमिटमेंट फी आपण ठेवली ₹1,500 तेवढीच द्यायला लागते. तुम्हाला समजलं नसेल तर, नाहीतर त्याची काही गरज नाही. या नंबरवर जीपे फोनपे करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट मात्र शेअर करायचा, एवढंच त्याच्या एनरोलमेंटसाठी. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काहीही गडबड नाही. शांत बसून विचार करून डिसिजन घ्या. फीज मोठी नाही, पण तुम्ही शिकाल ते फार मोठं असेल. जे तुम्ही आज तागायत कुठल्याही, म्हणजे एवढा माझ्याकडे डाटा आहे ना स्टुडंट्सचा, कित्येक कोर्स केलेले सगळे सगळे आहेत. तर तुम्हाला कधीही न समजलेली किंवा न कोणी सांगितलेल्या गोष्टी समजतील मार्केटबद्दलच्या, तेवढा ॲश्युरन्स मी देतो तुम्हाला. पश्चाताप तर नक्कीच होणार नाही. मग ही फीज तुम्हाला आमच्या स्कॅन कोड हे सगळं मी ग्रुपला नंतर देतो. तर हे बँक ट्रान्सफर वगैरे जे काही करायचं असेल ते करू शकता. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला करता येईल एनरोलमेंट. आता आधी सगळ्यांचे आभार. आपण अटेंड केला आणि शांतपणाने इंटरेस्ट दाखवला याबद्दल. आता ज्याला कुणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. काही ट्रेडिंग रिलेटेड डोक्यात विषय असतील तर बिंदास तर विचारा. तुम्ही जे म्हटलं तुमच्या इथे कोल्हापूरला जे बॅच नाव क्लास राहणार, ते क्लाससाठी मग म्हणजे कसं काय आपल्याकडे चार्जेस वगैरे ऑफलाईन राहणार आणि का तुम्हाला? ऑनलाईन अशा 2 बॅचेस असतात सर.
हा सर. ऑफलाईनची फीज राहते 30,000. जिथे लाईव्ह मार्केटमध्येच ट्रेनिंग दिलं जातं आणि लाईव्ह मार्केट प्रॅक्टिकल करायचं आहे. तुम्ही आमच्याबरोबर 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने इथं बसून ट्रेड करतच शिकू शकता. हा एक पर्याय आहे. हा आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपला, जिथे तुम्हाला वर्कशॉप ऑनलाईन करायला लागेल आणि त्यातून पुढं कधी वाटलं तशा क्युरीज काही राहतच नाही किंवा ठेवत नाही आम्ही, आणि त्यातून वाटलं तुम्हाला की चला जवळ आहे आपण किंवा नको आपण, 2-4 महिन्यांनी वाटलं समजा तुम्हाला की मला लाईव्ह मार्केटमध्ये बसायचं आहे, तर यायचं इथं, कॉल करायचं आणि यायचं. हे आहेत येता येईल आमचे. म्हणजे असं, म्हणजे क्लास न करता आपल्याला डायरेक्ट म्हणजे ऑनलाईन कसं म्हणजे कसं ट्रेड घेतो वगैरे तसं शिकणार का कसं काय सर? होय होय होय, काही अडचण नाही. तिथे येऊन आपल्याला बसता येईल सर, आहे ना sir? अगदी अगदी, म्हणजे बेसिक सगळं तुमचं तयार पाहिजे. इथं हात धरून शिकवलं नाही जात. तुम्हाला आयडिओलॉजी मिळते आणि आमचे ट्रेड चालूच असतात, त्याच्याबरोबर तुम्ही येता प्रॅक्टिसमध्ये. थँक्यू सर. ओके. तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑपॉर्च्युनिटी आहेत. ऑनलाईनमध्ये काही फरक नाही, फक्त तुम्ही जरा सिरियस राहायला लागतं. घरातून कुठूनही बसून आपण जॉईन करतो, त्यामुळे जरा फोकस असायला लागतं. कॅमेरा ऑन ठेवायचा, समोर बसायचं, वही पेन घ्यायची. पण हे ऑफलाईन सारखंच कंटिन्यू ठेवलंय. मग त्यानंतर आपण कनेक्टेडच राहतो. आपले फोन आहेत, व्हॉट्सॲप आहेत, आपल्याला बोलता येतं. कधी ग्रुप दिले डिस्कशनसाठी, तिथं तुम्हाला काहीही बोलता येतं, विचारता येतं. शिवाय फोन आहे, आणि मग त्यातूनही तुम्हाला पाहिजे असेल तर हे आमचं डिरेक्टली लाईव्ह ट्रेडिंगचे सेशन सुद्धा जॉईन करता येतात. तर थोडक्यात तुमच्यासाठी सगळं पॅकेज आहे. महाराष्ट्रात कोणी, तुम्ही 2 लाख फी द्या नाही 5 लाख, लाईव्ह येऊन बस माझ्यावर असं म्हणणारा कोण असेल तर सांगा मला. आणि तो आमच्या स्ट्रॅटर्जीवरचा विश्वास आहे, म्हणून म्हणतोय आम्ही की इथं जरी कोण आला, आणि हे कंटिन्यू चालू आहे गेली 5-7 वर्ष आमच्याकडे, म्हणजे पहिल्यांदा नाही हा विषय. बोला. अरे ऑनलाईनचं टायमिंग काय असेल सर? संध्याकाळी 7 वाजता, 7 ते 9:30. आणि काय विकेंडला असेल का कसं असेल हे? उद्यापासूनच, शनिवार, रविवार, सोमवार. ओके. शनिवार, रविवार, सोमवार आपल्या बॅचेस असतात. महिन्यातून 2 तरी असतात. पूर्वी असायच्या 4-4, पण 2-3 तर होतातच. आणि मग तुम्हाला जरी नेक्स्ट कधी तुम्ही त्या ग्रुपवर कनेक्टेड राहून नेक्स्ट पण जॉईन करू शकता. कुणाला याशिवाय काही पर्सनली बोलायचं असेल तर मला कॉल करू शकता ह्या सेम नंबरवर. तुम्हाला काही, तर जे सॉफ्टवेअर सांगितलं सर तुम्ही, ते मोबाईलवर चालेल का सर? हो हो, तुमच्यासाठी ते विसरलो मी सांगायचं, की मोबाईलनी सुद्धा तुम्हाला हे अलाउड आहे, आणि त्याचं सॉफ्टवेअर तुम्हाला मिळतं आमच्याकडूनच, जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे ऑलरेडी. फक्त सेटअप महत्त्वाचा आहे, तो सगळा लावून दिला जातो. मोबाईलनीही हे शक्य होतं. फक्त तुम्ही जो टाईम देणार आहात ट्रेडसाठी, त्यावेळेला किमान थोडा कॉल्सचा किंवा होणारा डिस्टर्बन्स कंट्रोल करायला पाहिजे. हा सर, आपण एक एक्स्ट्रा मोबाईल वापरू शकतो त्याच्यासाठी? होय होय, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, थँक्यू सर. किती जॉब जॉब करणारे आपल्याकडे बरेच जण आहेत, ते हा मोबाईलवरूनच सर, जॉब चालू राहते ना त्यामुळे तोसा प्रॉब्लेम पण येत असतो हां, थोडं. करतात करतात. सर एक विचारायचं रिगार्डिंग ऑफ सेटअप. आता तुम्ही जे म्हणतात जे ऑप्शनसाठी आहे, पण हा सेम सेटअप कॅश मार्केटसाठी पण अप्लिकेबल होईल का? हो हो, हा नाही, कॅशसाठी आमच्याकडून मिळेल. तुम्ही स्विंग करणार असाल तर वेगळा सेटअप मिळेल तुम्हाला. मुळात करायचं का नाही हेही कळेल. कमोडिटीमध्ये करणार असाल, ज्यांना सकाळच्या सेशनमध्ये वेळ मिळत नाही, तर तिकडं शिफ्टिंग व्हायचं असेल तर बरेचसे चेंजेस आहेत मायनर, आणि काही गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून बेसिकली दिल्या जातात. त्याला कुठलेही चार्जेस नाहीत. ह्या वर्कशॉपमध्येच तुम्हाला ते कंटिन्यू होऊन जातं. बिकॉज ऑफ जॉब पर्सन आता टायमिंग देणं होत नाही, तर ते कॅशसाठी बेटर राहील. तर त्या होय होय गोष्टी होय, त्याच्यासाठीचा पण तुम्हाला सेटअप सगळा मिळून जाईल. तो बोनस म्हणून असेल थोडक्यात. आपण उगीच ह्याच्यावर हे फ्री ते फ्री असं काही तुम्हाला मी नाही सांगत, पण ते आमच्याबरोबर कनेक्टेड झालं की ते आपोआप मिळून जातं. ओके. त्याच्यासाठी काही वेगळं काही करायची गरज नाही. थँक्यू. ते आपलं सॉफ्टवेअर आहे सर, हां, त्याचा काही डेमो आहे त्याचा? डेमो काय रे, तुम्ही बघितले ना मोबाईलवर वगैरे कुठले वालं सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये इंडिकेटर लावता येतात? अच्छा सॉफ्टवेअर म्हणजे अच्छा हे अल्गो वगैरे काही नाही, गैरसमज करून घेऊ नका. अच्छा. ऑटो ट्रेडिंग नाही करत किंवा सिग्नलिंग. तुम्हाला तयार केलं जातं हे सगळं वाचायला. मग ते जास्त काही इंडिकेटर असेल आपला, हा, म्हणजे जसं सेटअप लावताय लावलेला ना तो. तशा आमच्या हा. कॉपीराईट व्हॅल्यू आहेत, त्या सगळ्या तुम्हाला इन्स्टॉल करून दिल्या जातात, की जे तुम्हाला ओके समजणं सोपं जातं शिकल्यानंतर. ओके
हे ऑफलाईन कुठे कोल्हापूरमध्ये चालतंय? होय होय कोल्हापूरमध्ये. अच्छा. ऑफलाईन असेल तर किती दिवस असतो समजा? ऑफलाईनसाठी मला कॉल करा ना नंतर मी सांगतो तुम्हाला. ओके, ठीक आहे, चालेल. तर हे 3 दिवस ऑफलाईन आहे, त्याच्यानंतर याची काही स्टडी नोट्स काय भेटणार आहेत का? ऑनलाईनला नोट्स तुम्ही लिहायच्याच आहेत. स्वतः करणं जरा जास्त लवकर कळतं तयार पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा. त्यामुळं जे गरजेचं आहे ते तुम्हाला सगळ्या नोट्स तयार करून दिल्या जातात. ऑफलाईन आला तर काय ते इथं बसूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सर ऑनलाईन क्लासेसचे काही रेकॉर्डिंग्स भेटतील का या 3 दिवसाचे? रेकॉर्डिंग कॉपीराईट सब्जेक्टमुळे सर आम्ही देत नाही, प्रोव्हाइड करत नाही. तुम्हाला रिपीट करता येतं. ओके. रिपीटचा ऑप्शन आहे. तुम्हाला ग्रुपमध्ये इन्क्लूड झाला की कळतं कधी आहे कधी नाही, अनाउन्समेंट असते. त्यामुळे तुम्हाला वाटलं एखादा चुकला, समजा उद्याच तुम्ही फी भरला आणि एखादा चुकला तरी नेक्स्ट आम्हाला सांगून पुढचा तुम्हाला रिपीट करता येतं. ओके सर. अतुल कसं काय जॉईन झाला आज? हे आमचे आहेत बघा जुने ट्रेडर 2-3 वर्षा पाठीमागे. हा हा, सर. सांगली जिल्ह्यातलं गाव कुठलं अतुल सांग तुझं? सांगलीमध्ये सर शिरगाव म्हणून आहे, तासगाव तालुका. बँकेत सर्व्हिसला आहेत. तो सर्व्हिस करत केले त्यांना आता जवळपास 15-16 लाख रुपये प्लस आहेत. आज काय अटेंड केलाय सहज? आज रिपीट करावं म्हटलं सर, थोडीशी रिव्हिजन पण होईल. हम्म. आता उद्याचं पण करणार आहे रिपीट सेशन. बरं झालं बरं झालं. तर रिझल्ट बद्दल तुम्ही निश्चिंत राहा, ते माझ्यावर सोपवा. फक्त तुमची तयारी ठेवा की आपण डिसिप्लिन राहायचं आहे आणि मला याच्यातून खरंच करिअर करायचं आहे. बाकी सगळा सपोर्ट तुम्हाला आमच्याकडून मिळेल, तेवढा मी ॲश्युरन्स देतो. बाकी याचं जे उशिरा जॉईन झालेत तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, ग्रुपवर पाठवतो. बाकी पेमेंट आणि सिलेबस वगैरे ते सगळं मी तुम्हाला ग्रुपवर पाठवतोय. पुन्हा एकदा धन्यवाद उपस्थितीबद्दल. थँक्यू आणि गुड नाईट.